सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। माननीय व्यासपीठ आणि आपण सर्वजण रसिक बंधू आणि भगिनी, त्रिवेणी सांस्कृतिक संस्थेचा हा 26वा गुणगौरव समारंभ या ठिकाणी संपन्न होतो आहे. सुरुवातीला आम्ही उत्तूरमध्ये हा कार्यक्रम घेत होतो. महाराष्ट्र शासनानं हे स्मारक उभं केलं आणि 2018 पासून आम्ही या स्मारकामध्ये कार्यक्रम घ्यायला लागलो. गेल्या वर्षीपर्यंत आम्ही या ठिकाणी खाली मंडप घालून आम्ही कार्यक्रम घेतो. पण मध्यंतरीच्या काळामध्ये उत्तूरला योग महाविद्यालयाची मंजुरी आली आणि ते तातडीनं सुरू करणं गरजेचं असल्यामुळं उत्तरात एवढी मोठी जागा मिळणं शक्य नाही, म्हणून ही जागा त्यांना काही काळापूर्वी दिलेली आहे. तरीही आम्हाला या ठिकाणी हा कार्यक्रम घेताना आनंद होतो आहे. त्या प्राप्त परिस्थितीमध्ये आम्हाला या महाविद्यालयाच्या संचालकांनी परवानगी दिली. साहेबांचं एवढं मोठं नाव आहे, त्या ठिकाणी आम्ही कॉलेज सुरू करतो आहे, त्या तुमचा कार्यक्रम हा इथं व्हायला पाहिजे. तर ही सगळी अडचण सोसून आपण सर्वजण या ठिकाणी आलेले आहात. मिळेल त्या ठिकाणी जागा आपण ग्रहण केलेली आहे, याचाही मला आनंद होतो. आणखी वर्ष दीड वर्षानंतर हे महाविद्यालय आपल्या स्वतःच्या जागेमध्ये उत्तूरमध्ये जाणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी जे पी नाईक साहेबांचं जे अर्धं काम आहे, म्हणजे या ठिकाणी इमारत उभी झाली, पण स्मारक म्हणावं अशा प्रकारच्या ज्या गोष्टी इथं करायच्या आहेत त्या आणखी 1-1.5-2 वर्षानंतर या ठिकाणी होतील आणि मग आपल्याला परिपूर्ण अशा प्रकारचं स्मारक या ठिकाणी पाहायला मिळेल. तरीसुद्धा मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो आहे की आपण या हॉलमध्ये येत असताना जिन्यावर नाईक साहेबांचा संपूर्ण जीवनपट जो इतरत्र आपल्याला कुठेही वाचायला मिळणार नाही, तर या ठिकाणी आम्ही करून लावलेलं आहे आणि त्याचं श्रेय आहे आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष रामभाऊ देशपांडे यांना. त्यांनी तो सगळा जीवनपट आम्हाला तयार करून दिला आणि आम्ही त्या ठिकाणी तो लावलेला आहे. सांगण्याचा हेतू इतकाच आहे की जे कार्यक्रमाचं जे प्रयोजन आहे ते एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेल्या माणसाचं गाव कसं आहे ते लोकांनी बघावं आणि या छोट्याशा गावातून हा माणूस आपल्या प्रतिभेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवू शकतो, हे एक प्रतीक आहे आपल्यासमोर सर्वांना प्रोत्साहन देणार. म्हणून आम्ही उत्तूरचा कार्यक्रम हा इथं घ्यायला सुरुवात केली. ही कार्यक्रमाची प्रेरणा ज्यांनी आम्हाला दिली, ज्यांच्याकडे आम्ही करायला लागलो ते आजगावकर आमच्या उत्तर विद्यालयाचे संस्थापक.
त्यांनी आमच्या मनामध्ये असा विचार दिला की जवळ बैरेवाडीला जे पी नाईकांचं गाव आणि या माणसांनी एवढी मोठी कीर्ती मिळवली त्यांचं स्मरण म्हणून तुम्ही काहीतरी शिक्षकांनी करावं आणि म्हणून त्यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी आम्ही हे स्मारकाची या ठिकाणी त्या पुरस्काराची कल्पना आम्ही सुरू. योग असा आहे की डॉक्टर जे पी नाईक यांच्या बरोबरच उपेक्षित राहून सीमा भागामध्ये संकेश्वरसारख्या ठिकाणी कोल्हापूरच्या आर्य समाजाची शाखा काढून एसडी हायस्कूल या नावाने माझ्या काकांनी ती शाळा सुरू केली संकेश्वर. ते दादा नाईक आणि जे पी नाईक एकाच खोलीत अभ्यास करायला सारस्वत बोर्डिंगला होते. राजाराम कॉलेजचे हे दोन्ही विद्यार्थी आणि ते एकाच ठिकाणी शिकत होते आणि तसं थोडंसं नातंही आमचं आहे नाईक साहेबांचं. तर त्यामुळं या मंडळींचं एक कृतज्ञता म्हणजे एक काळ असा आहे की ज्या काळामध्ये ही माणसं होऊन गेली त्यांनी काळाच्या पुढचं कितीतरी पाहिलेलं होतं. स्वतः तर असामान्य बुद्धिमत्ता घेऊनच ही माणसं आलेली होती आणि त्या ठिकाणची ती शाळा सुरू झाली. नाईक साहेबांनी तर गांधोजीला नवनी विद्यापीठ स्थापन केलं, कोल्हापूर शहराचा विकास केला, अनेक गोष्टी केल्या, स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला. हे सगळं आता मी या ठिकाणी सांगणार नाही. गेल्या अनेक वर्षामध्ये आम्ही या नात्या कारणाने आम्ही ते सांगत आहोत. या सर्वांच्यापासून प्रेरणा घेऊन आजगावकर सरांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उत्तरसारख्या भागामध्ये माध्यमिक शाळा सुरू आणि ही माध्यमिक शाळा महाराष्ट्रामध्ये आदर्शवत करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रसेवादर स्वामी गुरुजी यांचे विचार आणि यदुनाथ सत्तेंच्यासारख्या विचारवंत माणसाचे मार्गदर्शन अशा अनेक गोष्टीमुळं हे उच्च विद्यालय आकाराला ते किती मोठ्या प्रमाणात आकाराला आलं त्याच्या अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतात. त्यातल्या दोन गोष्टी मी आजगावकर सरांच्या बद्दलच्या या ठिकाणी सांगणार आहे. एक उत्तरमध्ये जेव्हा शाळा सुरू केली तेव्हा परिस्थिती अतिशय प्रतिकूल होती. आजूबाजूच्या 25-30 खेड्यामधून मुलं चालत 8-9-10 किलोमीटर चालत येते आणि जेव्हा बसली वगैरे काही सोयी नव्हत्या, गैरसोयी फार होत्या. अशा काळामध्ये उत्तरसारख्या ठिकाणी माध्यमिक शाळा सुरू झाली. राष्ट्रसेवादलाचा विचार रुजवत ते संस्कार करत करत अनेक अडचणींना तोंड देत त्या काळातल्या शिक्षकांनी ती शाळा उभी केली आणि ती महाराष्ट्रामध्ये नाव रूपाला आली. आजगावकर सर हे अत्यंत मितभाषी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. ते शिक्षकांच्या बरोबर फार कमी बोलायचे पण विद्यार्थ्याबरोबर मात्र खूप गप्पा मारायचे. असं एक त्यांचं स्वभावाचं वैशिष्ट्य होतं. ते शिक्षकांना कधी आज्ञा करत नव्हते पण एखादी गोष्ट शाळेमध्ये करायची आहे तर ती कोण करेल हे त्यांचं निरीक्षण फार अचूक होतं आणि मग त्या शिक्षकाला बोलावून ते मोगमत सांगायचे की आपण असं असं एक करायचं बस बाकी काही नाही. त्या शिक्षकाला ते ऐकून त्याप्रमाणे ते काम पार पाडलं. अशा प्रकारचं एक वातावरण त्या शाळेमध्ये होतं. त्यातला एक मी घटक ऐकून सांगतो, मला जवळून एवढी माहिती आहे. आणि शिक्षक आपल्या शिक्षकाला ते अतिशय विचार करतात. कायदे कानून वगैरे थोडेसे बाजूला ठेवायचे जे रेडी म्हणायचे आणि आमच्या निवडणुका ज्या झाल्या त्या अशा झाल्या की एक दिवशी आम्हाला त्यांनी बोलवलं आणि सांगितलं उद्यापासून तुम्ही द्या बाकी काही नाही. आणि आम्ही आलो आणि काम करायला लागलो. पुढे कधीतरी 7-8 महिन्यांनी अगदीच खात्यामध्ये गरज आहे म्हणून आमच्याकडनं अर्ज लिहून घेतला. नाहीतर अर्ज न लिहिताही आम्ही शाळेमध्ये शिक्षक झालो. अशा प्रकारचे वेगवेगळे उदाहरण आमच्या काळामध्ये होत होतं. आणखी माझे बरेच सहकारी आहेत त्या काळात आमच्याबरोबर काम केले त्यांनाही हा अनुभव आहे. आणि मग त्या शिक्षकाला त्याच्या सवयी त्याचा अभ्यास असं काही इंटरव्ह्यू वगैरे असे काही मानले का ते ज्याला एखादं काम सांगत असत आणि ते काम त्यानं पूर्ण केलं की हाच इंटरव्ह्यू त्याचा
अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आम्हाला लाभलं मुख्याध्यापक. आणि मुख्याध्यापक याच्यापेक्षा सुद्धा माणसाने दुसऱ्याचा विचार आधी केला पाहिजे हा एक विचार त्यांनी आमच्यामध्ये तो सोडून दिला आणि आपल्या आयुष्यभर त्यांनी पाळला. अशी ही शाळा गावामध्ये 3 ठिकाणी भरत होती. साधनं नव्हती त्यावेळेला, ते मगाशी मी तुम्हाला सांगितलं. पण अशा सुद्धा शाळेची गुणवत्ता टिकवण्याकरता शिक्षक अपरंपार प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नात तर या सगळ्या घडामोडीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला जाता जाता सांगणार आहे की 1960-61 साल असेल त्यावेळेला तालुका क्रीडा महोत्सव मोठ्या प्रमाणावर होत होते. आणि ते आमच्या तालुक्याचं ठिकाण म्हणजे आजरा. या आजऱ्याला दरवर्षी ते क्रीडा महोत्सव व्हायचा. एक वर्षी तहसीलदारांनी सांगितलं की आजरा तालुक्यातलं उत्तूर हे गाव मोठं आहे, त्या ह्या गावामध्ये तुम्ही क्रीडा महोत्सव का घेत नाही. आजगावकर सरांनी सांगितलं बाबा आपल्याकडे अडचणी आहेत, मैदान नाही वगैरे. पण ते म्हणाले की यावर्षी तुम्हाला ते घ्यावं लागेल. आणि त्यांच्या मनात काय आलं कोणास ठाऊक, ते म्हणाले की मग घेऊ आम्ही म्हणाले. आणि असं म्हटल्यानंतर ते शाळेत आले, शिक्षकांची बैठक घेतली आणि शिक्षकांना सांगितलं की आपण ते क्रीडा महोत्सव घ्यायचा आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की मैदान नसलेल्या गावामध्ये 2-2.5 महिन्यामध्ये शेतीखालची जमीन मैदान म्हणून तयार करणं आणि तिथं तो क्रीडा महोत्सव घेणं हे अतिशय जिकिरीचं काम. पण ते पार पाडायचंच ही जिद्द सरांच्या मनामध्ये होती. आणि त्यांनी एक माणूस हेरून ठेवलेला होता की हे काम कोण करू शकेल. त्याचं नावही मी तुम्हाला सांगणार. नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्राचे द्रोणाचार्य म्हणून ज्यांना ओळखले जातं, गेली 50-55 वर्ष या क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांची ही कीर्ती आबाधित आहे. ते B.K. पुजारी सर या ठिकाणी बसलेले आहेत. त्या ठिकाणी या माणसाने ती किमया करून दाखवली. त्याच्याही पुढची गोष्ट म्हणजे तो क्रीडा महोत्सव जेव्हा झाला त्या ते वयोगटानुसार इयत्तेनुसार सगळी ती सामने होते क्रीडा महोत्सवाचे म्हणून मैदानी खेळ हे सगळे खेळ आमच्या उत्तर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्याकडून त्यांनी इतक्या छानपणे करून घेतले की त्या वर्षीचं एकही बक्षीस तालुक्यातल्या कुठल्याही शाळेला मिळालं. हा पराक्रम गेले की जनरल चॅम्पियनशिप मिळाली. खूप त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये गाजलं. म्हणजे त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठंच असं झालं नाही. क्रीडा महोत्सव झाली असती पण हा जो चमत्कार आहे तो चमत्कार आजगावकर सरांनी यांच्याकडून केला. आणि मग हे पुढे वनेरला पुढच्या शिक्षणाकरता गेले. पुजारी सर सगळेच गरीब स्थितीतले होते. त्यामुळे शिक्षणाचा खर्चाचा प्रश्न आजगावकर सरांनी या कानाचं त्या कानाला न कळता या माणसांना दरवर्षी याचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत मनी ऑर्डर पाठवते. त्यांचं शिक्षण पूर्ण व्हायला. अशा तऱ्हेनं B.K. पुजारी नावाचं एक लहान स्वतः तर खेळाडू आहे पण एक चांगला शिक्षक, सुशिक्षित कसा आहे, संघटन कौशल्य कसं करा त्या सर्वात. आणि मी त्यांचा विद्यार्थी मला मी त्यांच्या हाताकडे शिकलो नाही, परंतु माझे जे सगळे मित्र आहेत त्या काळातले ते सगळे सरांचे मित्र. आणि तो क्रीडा महोत्सव बघायला मी संतोषीवर मुद्दाम आलो. काय एवढं ती सगळे म्हणायचे आपण अरे आमचा एक्झाम क्रीडा महोत्सव झाला नाही बरं का तू ये म्हणून मी ते संतोषीवर आलो आणि ते सगळं पाहिलं. काय आनंददायक गोष्टी त्या आजगावकर सरांनी ह्या सगळ्या अशा गोष्टी. नंतर पुढे काही वर्षानंतर महाराष्ट्राचे संचालक त्या काळात चिपळूणकर साहेब, हे चिपळूणकर साहेब त्यांचा लाडका विद्यार्थी म्हणजे आजगावकर सर B.Ed कॉलेजमध्ये. आणि एकदा चिपळूणकरांनी शाळेला पत्र पाठवलं की तुमची शाळा बघायला आम्ही येणार आहे. सुरुवातीला सरांना म्हटलं की ठीक आहे आपले गुरुच येणार आहे. पण तोपर्यंत चिपळूणकरांनी काय केलं होतं, महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षण अधिकाऱ्यांना, सगळ्या शिक्षण उपसंचालकांना सांगितलं होतं की तुम्हाला धडपडणारी शाळा बघायची आहे ना मग उत्तूर्ण या.
काही काही ना तर नकाशावर उत्तूर कुठे आहे हे सुद्धा माहिती आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं शिक्षण संचालनालय उत्तूरला एक दिवस आलं आणि हा चमत्कार बघून ते गेले. त्यांना आश्चर्य वाटतं की काय एका माणसासारखं आम्हाला इथून दाखवून एवढ्या बोलवलं आहे, दाखवून घ्यायचं म्हणजे काय सोपं आहे कसं. पण ते बघितलं आणि त्या वेळेला सगळे विविध प्रकारचे कार्यक्रम वगैरे सगळे पाहिले आणि चिपळूणकरांनी ते त्यावेळेला भाषण केलं मला आठवते. अतिशय सुंदर बोलले ते आणि त्यांनी सांगितलं काहीही साधनाविना अडणार नाही, तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. आणि हा माझा धडपडणारा माणूस आहे, त्यानं ही शाळा उभी केली आहे. हे अशा प्रकारच्या त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या. किंवा 1972 प्रचंड दुष्काळ पडला हे आपल्या सर्वांना माहिती आहे. या दुष्काळाच्या काळामध्ये आम्हाला सर नेहमी म्हणायचे की पालकांनी शाळेकडे यावं अशी तुम्ही अपेक्षा करता, शाळा का समजलं जात नाही, जायला पाहिजे ना, असा त्याने आम्हाला बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला. आणि मग आम्हाला त्यांचं उत्तर एकदा सापडलं. काय केलं, त्या दुष्काळामध्ये पाहिलं सरांनी, जुना अभ्यासक्रम संपलेला होता, नवीन अभ्यासक्रम येणार होता, शेतकऱ्याच्या मुलांच्याकडे पैसेच नव्हते, शेतकरी काहीच पिकलं नव्हतं शेतामध्ये, काय करायचं आपण. त्या एक दिवशी आजगावकर सर गेले कोल्हापूरला आणि कोल्हापूरला जाऊन कलेक्टरला भेटले. आम्हाला कुणालाच माहिती. कलेक्टर साहेबांना भेटले आणि त्यांनी सुट्टी हाती साहेब काम करायला आमचे विद्यार्थी गट आहेत, आमचे शिक्षक गट आहेत, आम्हाला काम दे, ही विनंती त्यांनी केली. कलेक्टरने खूप चांगली होती. त्यांनी सांगितलं अचानक आश्चर्य वाटलं, मग एक कोल्हापूर जिल्ह्यातला एका शाळेचा एक हेडमास्टर येतो आणि आम्हाला काम द्या म्हणतो, ते त्यांना जरा वेगळं वाटलं. त्यांनी सगळी चौकशी केली आणि ते म्हणाले सर तुमच्या शाळेला लागेल द्या, काय करणार तुम्ही काम. त्या आजगावकर सर म्हणाले काय तुम्हाला शक्य आहे ते काम आम्हाला द्या, आम्ही करू. आणि मग त्याचा एक सर्वे झाला. सर्वे झाल्यानंतर उत्तूरला जे तळ आहे ते तळ पूर्ण आटलेलं होतं. 5 एकरात तळ आहे, आटलेलं होतं. आणि ते पाहायला एकदा कलेक्टर आले, चर्चा झाली. त्या आजगावकर सर सहज म्हणाले की या तळ्याचं गाळ काढायचं काम द्या ना आम्हाला, आमची मुलं शिक्षक काढतील. आणि ते काम आम्हाला मिळालं. आम्ही 19 शिक्षक होतो आणि 250 विद्यार्थी. 21 दिवस आम्ही काम केलं आणि 21 दिवस काम केल्यानंतर ती काय सरकारी रोजगार हमीप्रमाणे जी काही मजुरी असेल ती मिळाली. जवळजवळ 8,500-9 हजार होते. आम्हालाही शिक्षकांना मिळाले. आम्ही म्हटलं ही सगळी मुलांना द्या. असे 10,000 रुपये त्यावेळेला मुलांचे आम्ही पोस्टामध्ये ठेवले. आणि पुढे जुलै महिन्यामध्ये नवीन शाळा सुरू झाली, नवीन पुस्तकं आली. पालकांना एकही पैसा न खर्च करता मुलांनी स्वतःच्या कष्टातून पुस्तकं. ही दृष्टी देणारा एक थोर शिक्षक ज्याला आम्हाला अनुभवता आलं, त्यांच्या सान्निध्यात आम्हाला राहतं. आमच्या संस्थेच्या पाठीमागं ते नेहमीच होते. त्रिवेणीची व्याख्यानमाला झाली, साहित्य संमेलन झालं, या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागं त्यांचीच प्रेरणा होती. आणि गेल्या 14 एप्रिलला ते आपल्यातून निघून गेले. जो 95 वर्षाचं वय होतं त्यावेळेला ते आपल्यातून निघून गेले. पण तो अशा असंख्य आठवणी या ठिकाणी आता ज्यांचा आम्ही आजगावकर सरांच्या नावानं स्मृती पुरस्कार देणार ते प्राचार्य जोशी सर. ते जोशी सर पहिल्यांदा यदुराज थत्तेंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्याला उत्तूरला पाठवलं. तू उत्तूरला जा, तिथं काही दिवस राहा म्हणून सांगून पाठवलं. ते जोशी सर उत्तूरला 3.5 वर्ष आमच्या उत्तूर विद्यालयात होते. आणि इथून पुढे बघ ते जत लागले. जत आहे दुष्काळी भाग त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी पुन्हा त्यांनी अशीच एक शाळा उभी केली जी बघायला सगळ्या महाराष्ट्रातले लोक आतुर असतात. असं का? आणि म्हणून आमच्या मनामध्ये असं होतं, आजगावकर सर जरी गेले असले, शरीरानं जरी गेले असले तरी आम्ही असा एखादा माणूस पाहणार आहोत की आजगावकर सरांच्या प्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून देऊन त्यांनी काम केलेलं आहे. अशा माणसाला त्यांच्या नावाचा पुरस्कार दिला तर ते योग्य. आणि त्यातनं आम्हाला पहिल्यांदा सापडली गोष्ट
ह्या माणसाने अहोरात्र कष्ट करून ती जत हायस्कूल उभं केलं आणि त्या नावावर अनेक गोष्टी केल्या त्या ठिकाणी जे म्हणून शिक्षकाला करावं लागतं ते सगळे केले. अशा एका आदर्श शिक्षकाला त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला, आचार्य कुलाचा शिक्षण योगी पुरस्कार मिळाला. पण ते परवा मला म्हणाले की सर मला आजगावकरांच्या नावाने तुम्ही पुरस्कार देत नाही, हा सगळ्यात कशा ज्याने ही काय तपोल कल्पित कथा नाही. त्यांच्या हाताखाली मी काम केले, त्यांच्या मार्गदर्शनाचा मला आयुष्यभर मला उपयोग झाला. म्हणून अशा माणसांचा पुरस्कार मला तुम्ही देताय. मी अवश्य आज वयाच्या 85व्या वर्षी 250 किलोमीटरचा प्रवास करते आले आणि इथं हे जे आहे हे आम्हाला जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून हे नव्या पिढीला कळलं पाहिजे. आणि म्हणून आज आता आमच्या ह्या सगळ्या पुरस्कार मी सांगतो आपल्याला की नोकरी मिळाली, पदवीधर झाले, नोकरी मिळाली पालघर. स्वतः त्यांचा विषय गणित, पण पालघरला गेल्यानंतर चमत्कार झाला. पालघर हे सानेगुरुजींचं आणि मग तिथं काय 2-3 वर्ष ते राहिले. सानेगुरुजींच्या विचाराने, आचाराने आणि श्यामच्या आईने ते भारावून गेले आणि त्यांनी ठरवलं की मी इथून जरी कुठे दुसऱ्या नोकरीला गेलो तरी माझ्या आयुष्याचं ध्येय एकच सानेगुरुजी. मग ते त्यांच्या गावाजवळ आले, वारीला निघाले. गणित विषय त्यांचा होता, ते गणित त्यांनी शिकवलं. गणितामध्ये 100% निकाल, बाकी सगळं जे काय आहे ते झालं. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे सानेगुरुजींची श्यामची आई हे पुस्तक 40 वर्ष हा माणूस मुलांना शिकवतो, मुलांच्यामध्ये उजाळण्याचा प्रयत्न करतो. श्यामच्या आईमध्ये 42 रात्री आहे, म्हणजे 42 गोष्टी आहेत. मग एकदा त्यांना कल्पना सुचली की आपण मुलांना सांगावं, जो कोणी एक रात्र त्यातली पाठ करायला त्याला एक सानेगुरुजींचं पुस्तक. अशा प्रकारचा उपक्रम गेली अनेक वर्ष. हा परिणाम असा झाला की त्यांच्या एका विद्यार्थिनीला संपूर्ण सानेगुरुजींची श्यामची आई मोफत घेतली. आणि हे मला जेव्हा कळलं तेव्हा म्हटलं मी त्याला म्हटलं घेऊन या सर. 20-22 वर्ष झाली सर, त्याला घेऊन आले, त्या मुलीला घेऊन आले आणि आमच्या मुलांच्या समोर त्यांनी त्या मुलीनं संपूर्ण श्यामची हा भाग जो आहे. नाहीतर माझा गणित विषय आहे, मला काही संबंध नाही असं म्हणून ते गप्प राहिले असेल तर त्याला कोणी काही म्हटलं नसतं. हा विचार करू नये आणि त्यासाठी स्वतःला वाढून अशी कितीतरी माणसं आहेत. आमच्या या ठिकाणी 26 आहे, ते BSc, MSc, MAd आहे, विज्ञान शिक्षक, गणित शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं साजरा विद्यालयामध्ये. पण त्याच्यापेक्षा ज्यादा त्यांनी स्वतःची लायब्ररी उभी केलेली आहे आणि आता निवृत्त झाल्यानंतर ती लायब्ररी इतरांना उपयोग व्हावी म्हणून आपल्या घरामध्ये त्यांनी स्वतंत्र हॉल काढून घेतली. आज 80व्या वर्षाला हे काय करायची गरज आहे. पण यांना वाटलं हे सगळं ज्ञान मला इतरांना त्यांना पुस्तक घेता येते, त्यांना बसायची सोय केली, त्याला खुर्ची, पाण्याची व्यवस्था सगळं केली. त्याचं काय आहे, फक्त आवड पाहिजे आणि तिथं जाऊन बसायला पाहिजे. ही अशी वेड्यासारखी माणसं काम करतात म्हणूनच समाजामध्ये काहीतरी चाललेलं असतात. असं आपल्याला सांगण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. पण आता वेळ पाहायला पाहिजे आणि आमचे प्रमुख पाहुणे जे आलेले आहेत डॉक्टर कुलकर्णी साहेब यांना पुन्हा अष्टर आधारमध्ये संध्याकाळची ड्युटी आहे. 6:30 वाजता त्यांना ICU मध्ये ड्युटी आहे. त्यामुळे त्यांची वेळ पाहिली पाहिजे. साहित्य, संगीत आणि कला या सगळ्या गोष्टी एकत्र जर तुम्हाला पाहिजे असतील तर डॉक्टर कुलकर्णी सरांचं नाव घ्या. त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी ओतप्रत भरलेल्या आहेत आणि शिवाय शिक्षकाबद्दल अतीव आदर असलेली ग्रस्ती. फार कोणी माणसं आपल्याला असली आयुष्यात भेटतात. अशा व्यक्तीला माणसापैकी कुलकर्णी सर आहे. माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर मला पुनर्जन्मच झाला त्यांच्यामुळे. अमेरिकेला जाऊन आलो आणि येताना आजार घेऊनच आलो आणि कुलकर्णी सरांच्या तावडीत मला रामभवनी नेऊन सोडलं आणि तिथं मी बचाड्या तपासण्या झाल्या गेला. मला औषधापेक्षा
कुलकर्णी सरांचा जो सहवास लागला त्याच्यामुळे मी आज तुमच्यासमोर उभा आहे. ही किमया त्यांनी करून दाखवली. म्हणून मला या गोष्टीचं आणि अमुक वाटतं. अशी अनेक माणसं आयुष्यामध्ये आपल्याला भेटत असतात आणि आपण हे काम करत असतो. त्या आमच्या त्रिवेणीच्या या माध्यमातून आम्हाला अशा अनेक माणसांना इथं आणतात. आमचे वसंतराव पाटील नेसरीला 45 वर्ष झालं सार्वजनिक वाचनालय चालवलं. वाचनालय चालवणं सुद्धा सोपं नाही आहे. किती प्रकारची पुस्तकं त्यांनी आणली. चोखंदळपणा म्हणतो तो त्यांच्याकडे. असं सुंदर वाचनालय त्यांनी उभं. असं सगळ्यांच्या उपास्य सर तर आमचे तालुक्याचे मार्गदर्शक आहेत. संत साहित्याचा गाढा अभ्यास असलेले आमचे मित्र. तेही आज वय 86-87 वयाचे आहेत. पण त्यांचं मन ताज आहे. ते केवळ संत वाङ्मयाच्या अभ्यासात म्हणून ते म्हणतात की आम्हाला कंटाळा येतो. अजूनही ते कधी शेतीनं एक संस्था काढलेली आहे. त्या संस्थेत जाऊन काम करत असतात. संशोधन आणि लेखन हे दोन्ही करणारे आमच्या तालुक्याचं भूषण असं त्यांना म्हणावं असे उपास असे अशी सगळी माणसं आम्हाला गोळा करता आली. हे आमचं भाग आणि आम्ही बोलावं आणि त्यांनी यावं. त्याच्यामध्ये काहीतरी अंतर्यात्मक तर काहीतरी हे आहे ना. म्हणून मला नेहमी असं वाटतं की त्यांनी चरणी हे हृदयीचे ते हृदयी गाठतात त्याशिवाय येत नाही. अशीही सगळी एका हृदयानं दुसऱ्या हृदयाला भेटण्यासाठी म्हणून अशी माणसं आहे. आणि हाही निमित्त आहे. पुरस्कार हे निमित्त आहे. नाहीतर आमची सुश्री सर पुण्याहून कशाला आली असते. या माणसांनी तर किती विक्रम केले आहेत. ते स्वतः एवढे वेळ आहेत, एम.कॉम आहेत, पण पोहण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. यांनी आजपर्यंत शेकडो मुलांना केवळ तलावातच नव्हे तर मोठ्या नदीमध्ये आणि समुद्रामध्ये पोहून जागतिक विक्रम करण्यापर्यंत सुश्री सरांचा विक्रम आहे. खरं तर खाली पोहून जाणं ही सोपी गोष्ट नाही. तर त्यांनी ते करून दाखवलं. त्यांचे विद्यार्थी खाली पोहून. याशिवाय आज आपल्याला टीव्ही मालिका आणि चित्रपट याच्यामध्ये जे कलाकार आहेत मोठे अगदी सुबोध भावींच्या पासून ते जितेंद्र जोशीपर्यंत ते सगळे सरांचे विद्यार्थी. हाच ध्यास आहे त्यांचा. अशी ध्यास घेऊन वेदी झालेली माणसं समाज काहीतरी बदलू शकतात असं मला वाटतं. अशा माणसाला नवीन लोकांशी भेटवावं म्हणून आम्ही असं ठरवलं की हे निमित्त आहे. या त्रिवेणीच्या प्लॅटफॉर्मवर जुनी आणि नवीन माणसं एकत्र आली तर याच्यातून नवीनाला प्रेरणा मिळेल. काहीतरी आणखी करत काही होत नाही. म्हणून या ठिकाणी या सर्वांचं आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व रसिकांचं मनापासून स्वागत करतो. आपण आलात. उन्हाळ्याचे दिवस आहेत. पुन्हा बसायला जागा नाही. गेल्या वर्षी आम्ही मंडप घातला तरीसुद्धा वयोवृद्ध माणसांना खूप त्रास झाला. आमचा कार्यक्रम हा नेहमी डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये असतो. पण यावर्षी निवडणुका आणि या सगळ्या गोष्टीमुळं हा कार्यक्रम लांबत आला. आणि आता म्हटलं आता कसलीही निवडणूक आली तरी आम्ही गडबडणार नाही. आमचा कार्यक्रम हा आम्ही करून घेणार आहे. आणि तेव्हा सर्व अडचणीवर मात करून आम्ही आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. या महाविद्यालयानं आम्हाला जागा दिली आणि म्हणाले की हे कॉलेज तुमचंच आहे. तुम्हाला यातल्या काय पाहिजे त्या वस्तू वापरा. म्हणून ही सगळी मंडळी आमच्या सेवेमध्ये आहेत. त्या महाविद्यालयाचा त्या प्राचार्यांचाही मी मनापासून आभार मानतो. आपल्याही सर्वांचा मनापासून आभार मानून या ठिकाणी मी माझे प्रस्तावित संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर अतिथी देवो भव या परंपरेला साजेसा मान्यवरांचा सन्मान आपण करूयात. जिथे मान्यवरांचं चरण पडतात तेथे विचारांना दिशा मिळते आणि संस्कारांना नवी ऊर्जा प्राप्त होते. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचा सत्कार करण्याचा आमच्यासाठी गौरवाचा क्षण आहे. या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करूयात. प्रथमतः डॉक्टर अजित कुलकर्णी सर यांचा सन्मान करण्यासाठी त्रिवेणी सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा संस्था उत्तूरचे अध्यक्ष आदरणीय टी.के. पाटील सर यांना विनंती करतो. आपण माननीय डॉक्टर अजित कुलकर्णी सर अष्टराधार कोल्हापूर यांचा आपण सन्मान करावा. ग्रंथ मायेची ओढ देणारी शाळ आणि आपण त्यांचा सन्मान करूया.
धन्यवाद सर. यानंतर आदरणीय रामभाऊ देशपांडे सर, ज्येष्ठ साहित्यिक कोल्हापूर, याचाही सन्मान आपण करावा. जरा इकडे बघा. श्रेया सर जरा पुढे या जवळ. ओके सर. यानंतरचे प्रमुख अतिथी आदरणीय रामभाऊ देशपांडे सर. सन्मान टीके पाटील सर यांच्या शुभ हस्ते. ज्येष्ठ साहित्यिक कोल्हापूर आदरणीय रामभाऊ देशपांडे सर. यानंतर एक विद्यार्थीप्रिय शिक्षक आदरणीय SM रायकर सर, DK शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, नुकतेच 31 मार्चला सेवानिवृत्त झालेले. सर्व विद्यार्थी ज्यांना आदरानं स्मृतींचा महामेरू असा म्हणून हाक मारतात असे आदरणीय SM रायकर सर यांचा सन्मान त्रिवेणी सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा संस्था यांच्या मार्फत सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा छोटासा सत्कार आपण आयोजित केलेला आहे. सरांना विनंती आपण तो स्वीकारावा. शाल आणि ग्रंथ देऊन आपण सरांचा सन्मान करणार आहोत. यानंतर आदरणीय सरपंच रत्नजा सावंत मॅडम, यानंतर श्रीमती उषा मोहिते, मदत अध्यापिका, हडलगे विद्यामंदिर, यांना नुकताच सावित्रीबाई फुले पुरस्काराने ज्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे अशा श्रीमती उषा मोहिते मॅडम यांचा सन्मान आपण करूयात. पुष्प आणि पुस्तक देऊन आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. आदरणीय श्री उषा मोहिते मॅडम. टीके पाटील सरांना विनंती करतोय आपण हा सन्मान करावा. यानंतर आदरणीय अनिल चव्हाण सर यांचा सन्मान करण्यासाठी आदरणीय JT रावण सरांना मी विनंती करतोय की आपण हा सन्मान करावा. अनिल चव्हाण सर. यानंतर आदरणीय विकास चौधे सर, आदरणीय विकास चौधे सर यांचा सन्मान करण्यासाठी श्री JT रावण सर यांना मी विनंती करतोय आपण विकास चौधे सरांचा सन्मान करावा. या गुणवंत शिक्षक पुरस्कार समारंभाचा औचित्य साधून 2 पुस्तकांचं प्रकाशन सुद्धा आपण इथे करणार आहोत. खरं तर पुस्तक म्हणजे विचारांचं अमर रूप. आज महत्त्वाच्या 2 पुस्तकांचं प्रकाशन होईल. आपण अनुभवावर आहोत. माननीय डॉक्टर अजित कुलकर्णी सर यांना मी विनंती करतो की आपण या पुस्तकांचं प्रकाशन आपल्या शुभ हस्ते करावं. त्यासोबतच उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की या 2 पुस्तकांचं आपण आपल्या शुभ हस्ते प्रकाशन करायचं आहे. जेथे तेथे कर माझे जुळती आणि गुरु समान कोणी नाही अशी ही 2 पुस्तकं. तेथे कर माझे जुळती आदरणीय डॉक्टर श्रीपाद जोशी सर आणि आदरणीय प्राध्यापक श्रीका नाईक सर यांनी हे पुस्तक तयार केलेले आहे. आणि त्यासोबतच गुरु समान कोणी नाही या पुस्तकाचे लेखक आहेत राम देशपांडे सर. अशा या 2 वाचनीय पुस्तकांचं प्रकाशन मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. पुस्तकं मस्तकं घडवतात आणि मस्तकं चांगला समाज निर्माण करतो यावरती आपल्या सर्वांचा विश्वास आहे. म्हणून सातत्याने आपण पुस्तकांच्या सहवासामध्ये राहणं पसंत केलं पाहिजे. कारण का जिथे पुस्तक असतं तिथे नेहमीच आपल्याला एक विचाराला ऊर्जा मिळते आणि प्रेरणा सातत्याने मिळत राहते. अशी वाचनी या 2 पुस्तकं तेथे कर माझे जुळती आणि गुरु समान कोणी नाही अशी ही 2 पुस्तकं आहेत. आदरणीय आजगावकर सरांसाठी कृतज्ञता म्हणून या पुस्तकांचं लेखन केलेलं आहे.
त्यासोबतच त्रिवेणी सांस्कृतिक शिक्षण आणि क्रीडा संस्था उत्तूर यांच्यामार्फत 26व्या गुणगौरव समारंभाची असणारी एक पुस्तिका याचंही समारंभात प्रकाशन झालेलं आहे. आजचा हा सोहळा म्हणजे कर्तृत्वाचा, गौरव आणि सेवाभावाचा सन्मान आहे. या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं, सर्व सत्कार मूर्तींचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. तर आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं. आदरणीय श्री रामभाऊ देशपांडे सर. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सत्कारमूर्ती, शिक्षक आणि उपस्थित बंधू-भगिनी, आज ज्या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेतो त्या जे पी नाईकांचं मला याचं स्मरणायचं आहे. कारण जे पी नाईकांची आठवण मी पुढे नंतर तुम्हाला सांगणार आहे म्हणजे सहभाग केली. पण शिक्षकाच्या जीवनामध्ये हे आनंदाचे क्षण असतात. हे आनंदाचे क्षण आपल्याला खूप गोष्टी शिकून जातात. कारण गुरुजनांचा आनंद हा जो असतो तो विद्यार्थी कसे घडवतो आपण यावरती अवलंबून असतो. विद्यार्थी चांगला घडला तर विद्यार्थी आपोआपच सांगत जातो की यांनी मला शिकवलं, यांनी मला घडवलं. तर अशा वेळेला बऱ्याच वेळा काय होतं की एकदा जे पी नाईकांची आठवण करून सांगायची म्हणजे कोल्हापूरला बाबुराव जोशी म्हणून वकील होते आणि त्या वकिलांच्याकडं मी हस्ताक्षरांचा संग्रह करतो हे बाबुराव जोशींना माहिती होतं. बाबुरावांची एक पद्धत काय होती, त्यांच्याकडे कुणीही पाहुणा आला तर ते मला मुद्दाम फोन करून सांगायची आज व्यंकटेश माडगूळकर येणार आहेत, उद्या माडगूळकर येणार आहेत, ये घरी. ते एकदा जे पी नाईक तुमच्या घरी येणार होते आणि जे पी नाईक येणार म्हटल्यानंतर मग भेटायला गेलो त्यांना. भेटायला गेलो म्हणजे तुमचं मला एक पत्र दिल्लीच्या पत्त्यावरती पाठवलेलं मिळालं, तुम्हाला नेमकं माझ्याकडनं काय हवं आहे हस्ताक्षर म्हणजे. तर मग मी त्यांना सांगितलं की तुमच्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण मला हवा आहे म्हणलं. सांगितलं देतो पाठवून म्हणले. पण म्हणलं क्षण सांगायला जातात म्हणून सांगतो म्हणलं. धारवाडला म्हणजे मी शिक्षक होतो आणि शिक्षक असताना पैशाची अडचणी कायमची आमची असायची. 15 रुपये मला अडचणीत मला पाहिजे होते कामासाठी, शाळेच्या कामासाठी, आणि 15 रुपये माझ्याकडे नव्हते. आणि मी खूप लोकांना विचारलं तर म्हणजे उद्या बघूया, आज माझ्याकडे नाही आहे. असं प्रत्येकाने काही तक्रारी सांगितलं. एक म्हातारा ग्रस्त आला जीपीनाईकांच्याकडं, म्हणला की जे वकील जे आहेत आपल्याकडं ते वकील काहीतरी पैसे देतील तुम्हाला, तर तुम्ही त्यांना भेटा. मग जे पी नाईक त्यांच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर अगोदर त्या वकिलांनी भेटायचं टाळाटाळ केली, तुम्हाला पैसे द्यायला त्याला म्हणून. त्यानंतर मग वकिलांनी पण एकदम नाही कसं म्हणायचं म्हणून वकिलांनी सांगितलं जे पी नाईकांना सांगितलं की तुम्ही असं करा, 10:30 वाजता या. येतो म्हणले 10:30 वाजता जे पी नाईक गेले. नाही तुम्ही आलात खरं म्हणले, पण माझ्या आता कोर्टाला जायची वेळ झाली म्हणले, तुम्ही दुपारी 2 वाजता या. जे पी नाईक बरोबर दुपारी 2ला 5 मिनटं कमी असताना पुन्हा घरी गेले. मी घरी गेले, पण मला काय की मला दुसरे काम लागले आणि त्या कामाची जायचं 4 वाजता या. आणि असं तिने रात्री 8 वाजेपर्यंत खेपा मारायला लावल्या जे पी नाईकांना. आणि जे पी नाईकांना मग त्यांनी सांगितलं की सर माझ्याकडे पैसे नव्हते असं नाही म्हणले, पैसे होते माझ्याकडं, पण तुम्ही गरजू किती आहात हे मला बघायचं होतं. तर तुम्हाला गरज होती म्हणून तुम्ही पैशासाठी माझ्याकडे इतक्या खेपा मारल्या. तर त्याने जे पी नाईकांनी सांगितलं की शिक्षकांना शाळेसाठी किंवा संस्थेसाठी जेव्हा काम करतो आपण, तरी कुणी किती जरी बोलवलं तरी आपण कमीपणा मानायचं नाही म्हणले. तर पुन्हा जायचं टाळाटाळ करणं असे अभ्यास करायचं नाही म्हणले. आणि मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की शिक्षकाच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कुठली असेल तर शिक्षकांनी म्हणजे काय होतं की जसे विद्यार्थ्यावरती प्रेम तर तुमच्या म्हणजे लोकांच्यावरती प्रेम पाहिजे. अगोदर लोकात तुम्ही मिसळता कसे, कशा पद्धतीने वागता, यावरची त्यांची मुलं तुमच्याकडे शिकायला असतात. ती मुलं घरी जाऊन सांगत असतात आम्हाला हे शिक्षक चांगले शिकवतात, हे शिक्षक बरोबर शिकवत नाहीत तिथं. आणि हे सांगत असताना ते जे पी नाईकांनी ही आठवण सांगितली. मग जे पी नाईकांना मी विचारलं तर जे पी नाईक म्हणले की माझी या माणसाने मला म्हणजे तंगवलं नाही म्हणले, मला की माझी परीक्षा घेतली म्हणले आज. आणि अशी परीक्षा प्रत्येक परीक्षे शिक्षकाला द्यावी लागणार आहे या पुढच्या काळामध्ये. आणि प्रत्येक परीक्षेमध्ये तो उत्तीर्ण व्हायचा असेल तर त्यांनी कष्ट घेतले पाहिजे आणि न कंटाळता काम केलं पाहिजे.
अशीच एक आठवण आहे किंवा खांडेकरांची समजून की आत्मचरित्राचं काम आमचं चाललं होतं, लेखन चाललं होतं आणि खानदेशमधून काही शिक्षक त्यांना भेटायला आले. दिवस असेच उन्हाळ्याचे दिवस होते आणि खांडेकरांनी दारात एक बोर्ड लावला होता की भेटायची वेळ संध्याकाळी 5 ते 6. त्या शिक्षकांनी बघितलं आणि बेल वाजवली म्हणताना खांडेकर म्हणजे काय कोण आले बघा म्हणजे गेलो मी बघायला. तर ते म्हणजे आम्ही खानदेशमधून आलो म्हणजे शिक्षक आवडले आणि खांडेकरांना भेटायचं फक्त दर्शन घ्यायचं आणि जायचं परत. पण आम्ही चालू बरं. तर खांडेकर शिक्षक म्हणल्यानंतर खांडेकर म्हणले दरवाजा उघडा आणि त्यांना बोलवा आत म्हणले. कारण शिक्षकाला म्हणजे दारात कधी उभं ठेवायची करायची नाही म्हणले. कारण तो शिक्षक अनेक पिढ्या घडवत असतो. त्या माणसाचा मान हा आपण टाकला पाहिजे म्हणजे तिथे म्हणले की तो मान आपण जर टाकला नाही तर कोणीच राखणार नाही म्हणलं तिथं. आणि मग त्या शिक्षकांनी काही बोलता प्रश्न विचारले. तर एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे की शिक्षकांनी पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यावरती प्रेम करायला शिकलं पाहिजे. विद्यार्थ्यावरती तुमचं प्रेम नसेल तर तुमच्या शिक्षणाला अर्थ काही नाही म्हणले. दुसरी गोष्ट महत्त्वाची की तुम्हाला एखाद्या गोष्टीविषयी माहिती नसेल तर विद्यार्थ्यासमोर मला आज याची माहिती नाही आहे पण मी माहिती मिळून तुला उद्या सांगतो असं म्हणायची तयारी पाहिजे म्हणले. तुला येत नाही, तुला कळत नाही, तुला अक्कल नाही का वर्ष काय ही भाषा आपण चालणार नाही म्हणले. ती तुम्ही काय की तो तुम्हाला अक्कल आहे की नाही तुमची परीक्षा तो घेत असतो म्हणले तिथं काय कळलं विद्यार्थी. तर विद्यार्थ्याला कधीही कमीपणा लेखायचं नाही हे सांगितलं त्यांनी. आणि ते सांगत असताना त्यांनी सांगितलं दुसरं काय सांगितलं की ज्या वेळी म्हणजे तुमच्याकडे विद्यार्थी येतील त्या विद्यार्थ्यांना कधीही त्यांच्या अडचणी जाणून घ्या आणि कधी विनवून पाठवू नका. खांडेकरांच्या घरामध्ये अनेक विद्यार्थी याची शिकायला होते. शरद काळे नावाचा खारे पाटणचा एक विद्यार्थी होता. तो होता महत्त्व पडेलचा. 7वी नंतर शाळा बंद नव्हती म्हणून शिक्षणाची सोय नाही म्हणून 1 वर्षभर घरी बसून होता. नंतर तो खारेपाटणला गेला आणि खारेपाटणच्या शाळेमधून तो त्या शाळेमध्ये पहिला आला. आणखी पुढे तो BAला शिकायला कोल्हापूर आला. कोल्हापूर आला कोकणाचा मुलगा शहरामध्ये येऊन बावरलेला बोललेला काय करायचा प्रश्न पडला. बरं गेला काही कुठे वाद ओळख नाही देत नाही काही नाही. डॉक्टर लव भिंगारे इथे प्रोफेसर होते त्यांच्याकडे कोणती पाठवून दिलं त्यांना. भिंगाऱ्यांच्याकडे पाठवल्यानंतर भिंगाऱ्यांनी विचारलं की म्हणजे मी तुम्हाला काही पत्ते देतो आणि त्यांना भेटायला काही वार मिळतात का बघा तुम्हाला. आणि वार मिळाले नाही तर मग आपण बघू काय करायचं. तर ते शरद काळे परत ते 3-4 ठिकाणी जाऊन परत आले. म्हणजे मी 2-4 विचारलं प्रत्येकाने नकार घंटा दिली म्हणजे मला पुढे वार नाही म्हणजे. बरं आपण असं करूया म्हणजे की उद्या आपण खांडेकरांच्याकडे जाऊया. आणि खांडेकरांच्याकडे गेल्यानंतर म्हणजे हा कोकणाचा मुलगा आहे अतिशय हुशार आहे. सत्यकथेमध्ये कथा चांगल्या लिहितो लेखन. तर म्हणजे नाव काय शरद काय याचं म्हणजे कथा वाचल्याच नाही म्हणजे खांडेकर म्हणजे सत्यकथेमध्ये मी कथा वाचल्यात अतिशय चांगला कथा लिहितो हा माणूस. आणि मग त्याला सांगितलं की कुठं वार मिळालेलं काय. सांगितलं की मला एकही वार मिळालेला नाही आहे. तर खांडेकर सांगितलं सामान घेऊन माझ्या घरी या आणि सगळे वार माझ्या घरात म्हणले. आणि तो विद्यार्थी 1.5 वर्ष यांच्या घरात शिकायला होता. शिकून गेला. खांडेकरांना लेखनात मदत करायचा तिथं. पुढे जर काय झालं की तो टायफॉईडनं आजारी पडला. आणि आजारी पडल्यानंतर सुमती क्षेत्रमाडे यांनी सांगितलं की भाऊसाहेब शरद काळेचा ताप उलटलेला आहे. 42 दिवसावरती ताप गेलेला आहे. तर तुम्हाला दर 4-4 तासांना त्याचा ताप घेतला पाहिजे. आणखीन तो ताप मला दुसऱ्या दिवशी कळलं पाहिजे, रिपोर्ट मिळाला पाहिजे. तर प्रश्न असा आहे किंवा लोकांना काय वाटतं की आता खांडेकर काय ताप घेत म्हटलं का. पण खांडेकरने काय केलं त्या शरद काळेची जी गादी होती शेजारी आपली गादी हरायला लावली आणि दर 4-4 तासांना उठायचे आणि त्या शरद काळेचा ताप घ्यायचे. रात्री उठून तुम्ही जागा झालाच ना फक्त म्हणे ताप घेतो तर लिहून घेतो लिहून ठेवायचे आणि घ्यायचे. तो बरा झाल्यानंतर खांडेकरांनी शरद काळेच्या वडिलांना पत्र लिहिलं की शरदला म्हणजे टायफॉईड झालेला होता आणि तो आता तब्येत चांगली आहे तर एकदा येऊन भेटून जा आणि येत असेल तरी 4 दिवस गावाकडे घेऊन जा. वडील आणि वडील प्राथमिक शिक्षक होते. पडेल जे गाव आहे आहे त्या पडेलपासून रोज 10 किलोमीटरवरती प्राथमिक शिक्षक म्हणून काम करायला चालत जायचे पैसे नाही म्हणून तिथं. आणि रोज 10 किलोमीटर जायचं आणि 10 किलोमीटर परत यायचं अशा पद्धतीने काम करत होते. तर शरद काळ्यांनी सांगितलं नाही का शरद गावांनी टायफॉईड झालेला होता आणि आता तब्येत चांगली आहे त्याची. तर ते शरद काळेचे वडील जे होते ना तर अक्षरशः डोळ्यातून मला रडायला घाला. म्हणजे हे झालं म्हणजे तर ती तब्येत चांगली झाली म्हणजे तो काय आजारी नाही आहे म्हणजे मी त्यासाठी मी रडत नाही म्हणले. मी बापपासून काही करू शकलो नाही म्हणून मी रडतो म्हणले की तुम्ही जे एक बाप झालात म्हणले आज. अशीच एक आठवण झाली. खांडेकरांच्याकडं घाबरू फर्नांडिस नावाचा विद्यार्थी होता. अतिशय चांगलं अक्षर वाचन चांगलं आणि समोर नेहमी खांडेकरांच्या लेखनाला मदत करायचं होतं. 3-4 दिवस झाले तुम्हाला घाबरू फर्नांडिस का आला नाही म्हणून त्यांनी विचारलं.
तो नाही त्या घाबरून प्रणालीचा ताप येतो आहे आणि ताप येत असल्यामुळं तो आलेला नाही सांगितलं. दुपारच्या सुट्टीमध्ये काय करायचे खांडेकर की जेवायला घरी जायचे, तर ते असे घरी जेवायला गेलेच नाही. ते गेले त्या घाबरून प्रणालीची झोपडी होती त्या झोपडी गेले. समुद्राच्या काठाला झोपडी होती, नुकतंच पाणी येऊन गेलं होतं, ओल होती, मुलीमध्ये एक चटकर टाकलेलं होतं. आणखीन त्या वर्षी तो मुलगा झोपला होता. मग विचारलं की घाबरला म्हणजे खायला काय त्याचं रोज. तर आईनं एक भांडं दाखवलं. ते भांडे 8 दिवसापूर्वी तांदूळ आणलेले होते. ते तांदूळ या भांड्यामध्ये आहे, त्यात पाणी घालतो, शिजवतो आणि वरचं पाणी ज्याला काय नाही तांदूळ तशी ठेवतो म्हणजे असं चाललं म्हणजे आमच्याकडे म्हणजे तिथं. ते अशा गरिबीच्या परिस्थितीत काढलं. तो पुढं काय झालं, ते घाबरू फंडाळी जो होता त्याला एकदा काय हे सतत पेज पिऊन पोट फुगलं. पोट फुगल्यानंतर तिथे उपचार का होत नाही म्हणून त्याला सांगलीला नेला. सांगलीला डॉक्टरने खूप उपचार केले. तर वडील सांगत वडिलांचं पत्र आलं खांडेकरांना की घाबरू तुमची आठवण काढण्यासाठी तर तुम्ही याच्या येऊन भेटून जा. कारण खांडेकरांची शिरोड्याच्या शाळेची इन्स्पेक्शन चालू होती आणि इन्स्पेक्शन संपल्यानंतर जायचं म्हणून खांडेकरांनी ठरवलं. आणि मग इन्स्पेक्शन संपल्यानंतर खांडेकर सांगलीला गेले. तर पण आजच्या दिवशी तो मुलगा वारला होता तिथं. तर वडिलांनी एकच सांगितलं की आज 15 दिवस झाले तो आम्ही आई वडील असून आमचं नाव घेत नाही आहे, फक्त खांडेकर मास्तर आले का एवढंच म्हणतो. ते एक शिष्य विद्यार्थी शिक्षकाला कुठल्या कोटीवरती येतो ह्याचं उदाहरण खांडेकर घेतलं आणि त्यावरती खांडेकरांनी शिष्याची शिकवण म्हणून एक गोष्ट लिहिली पुढे. तर अशा खूप आठवणी खांडेकरांच्या. आता आनंदराव आजगावकरांच्या विषय नाही झालं. आनंदराव आजगावकरांची भेट येतं अशीच आंतरभारतीय शाळेमध्ये झाली. आनंदराव आजगावकरांचं होतं एकदा करायचं म्हणून ठरवलं की ते करायचं. इथं पहिली ओळख म्हणजे आनंदराव देशपांडेंनी ओळख करून दिली माझी. हे आनंदराव आजगावकर उत्तरच्या शाळेचे हेडमास्टर आहेत. आणि त्यावेळेला माझं काय होतं, हस्ताक्षरांचं प्रदर्शन मी BT कॉलेजमध्ये भरवलं होतं आणि प्रदर्शन बघायला चला जाऊया म्हणजे आपण आणि आले. प्रदर्शन बघितलं आणि मला एवढंच म्हणले उत्तूरला कधी येत आहे म्हणजे एकदम अजून तुम्ही काय आता प्रदर्शन बघितलं म्हणजे आपण ठरवू आपण कधी येत आहे तेवढं मला सांगा म्हणलं तुम्ही. तर म्हटलं तुम्ही तारीख द्या म्हणलं त्या तारखेला मी येतो म्हणलं तुला. आणि त्या तारखेला मी गेलो उत्तूरला. शाळेच्या उत्तूरच्या शाळेमध्ये 3 दिवस प्रदर्शन चालू होतं. मुलं इतर येत होते, गावातले लोक येत होते आणि त्या डॉक्टर देशमाने वगैरे सगळे लोक होते, आपाचे सारे पाटील येते. आणि शेवटी मला एक विलक्षण अनुभव झाला. माझी पद्धत अशी होती की मी प्रदर्शन भरवल्यानंतर मी तिथं थांबत नव्हतो. मी तिथं विद्यार्थ्यांना अभिप्राय लिहिण्यासाठी वह्या ठेवल्या होत्या आणि त्या वह्यामध्ये विद्यार्थ्यांना अभिप्राय यायचे. आता संध्याकाळी समारोप व्हायचा तर 11-12 वाजता मी त्या वह्या सगळ्या आजगावकर सरांच्यावर दिल्या. आजगावकरने त्यातले 3 अभिप्राय निवडून दिले मला आणि त्या 3 अभिप्रायांना मी भेट दिली, पुस्तकं दिली पाहिजे भेट. तर एका मुलानं पाटील नावाचा एक मुलगा होता. त्या मुलांना अभिप्राय एका ओळीचा दिला होता. त्या अभिप्राय काय दिला होता की खांडेकरांचे अक्षर आवडले, खांडेकरांचा विचार आवडला आणि गरीब माडगूळकरांचे अक्षर आवडले एवढा विचार येतं. तर ही आठवण थोडं काय झालं की भालचंद्र फडकेंनी माझ्याला दूरदर्शनला मुलाखत घेतली. ते म्हणजे ते आजगावकर सरांची आठवण सांगणार मुद्दा म्हणजे त्यावेळी आठवण सांगितली होती म्हणजे की ही आठवण मुद्दाम लोकांना ऐकायला येत होती म्हणजे की विद्यार्थी आणि शिक्षक कसे नाते असायला पाहिजे ह्याचं. आज ह्या नात्यांचं मला इथं दर्शन घडलं. ही महत्त्वाचे भाग आहे तिथं. आणि हे घडताना आपलं एक भाग्य असतं शिक्षकाच्या जीवनामध्ये. अनेक वेळा आता अनेक लोकांच्याकडे शिक्षक म्हणून काम करतो पण प्रत्येक माणूस हा आपला शिक्षक असतो. मी जेव्हा म्युझियममध्ये नोकरी करत होतो तर आमच्याकडे पखाली म्हणून शिपाई होता. तर तो पखाली शिपाई आमच्यापेक्षा होतो शिपाई होता आणि मी क्लार्क होतो. पद घेतलं तर मी मोठा म्हणायचा असं पद आहे. पण त्याचे विचार जे होते त्या पखालीचे तो आमचा गुरु ठरला शेवटी पखालीने. तर पखालीने सांगितलं की घाबरायचं नाही म्हणलं साहेबांच्या समोर जाताना. साहेबांना उत्तर द्यायचं. काम झालं नसेल तर नाही म्हणून सांगायचं, प्रामाणिकपणे सांगायचं म्हणले. पण करतो उद्या करतो वर काय म्हणायचं नाही म्हणले तिथं. तर ही काय काय गोष्टी ज्या काही मला सर्वसामान्य माणसांच्याकडून मला शिकायला मिळाल्या आणि ही माणसं माझी खरे गुरु ठरले. त्यामुळं गुरु आपण जेव्हा शोधत जातो तर गुरु आपल्या भोवती इतके असतात ना. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाकडनं शिकण्यासारखं असतं. फक्त आपली शिकण्याची इच्छा पाहिजे आणि आपण जे शिकतो ते शिकवून इतरांना सांगणं हा त्याचा माझा भाग होतो. म्हणजे हेच आपण जे पेरत जातो हे पेरत झालेलं ते पुढं उभं जातं आणि त्यातूनही चांगले शिक्षक निर्माण होतात, चांगले विद्यार्थी निर्माण होतात. आणि त्याचं आज आपण जे कार्यक्रम करतो आहे याचं या बाबतीत मला काय किंवा नाईक सरनं सुद्धा श्रेय द्यायला पाहिजे की नाईक सरनी ही माणसं पेरलेली आहेत सगळी. ही पेरलेली माणसं आज इथं उभवली जात सगळी इथं
आणि उघड मी कसं चांगल्या अर्थानं उघडलेली आहे म्हणजे तिचं पण आणि हे कसं की माणसं नुसतं नाईक सरांनी यायचं म्हणून एवढं सांगितलं आणि यायचं म्हणून सांगितल्यानंतर आम्ही आलो इथं तेवढं नाईक सरांनी तर नाईक सरांनी जर की काही आता कार्यकर्ते पुढे जेव्हा निर्माण होतील तर ही संस्था आणखी मोठी होईल. याबरोबरच मला एक सांगायचं आहे की जे पी नाईकांच्या नावाने ही संस्था आहे तर हे सांस्कृतिक गाव हे महाराष्ट्राच्या नकाशामध्ये सांस्कृतिक केंद्र झालं पाहिजे असं मला वाटतं. कारण एक होतं की युनेस्कोनं ज्यावेळी 2,500 ठिकाणाहून मतं मागवली आणि त्यातनं म्हणजे शिक्षण क्षेत्रातला तज्ज्ञ माणूस निवडायचा होता तर भारतातले फक्त 3 माणसं निवडली गेली. एक रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी आणि जे पी नाईक. ते जे पी नाईक हे 3 माणसं आहेत आणि या 3 माणसांच्या नावानं आज अनेक युनेस्कोमध्ये काम करतात चालतात तिथं. अशा जे पी नाईकांचं स्मरण यामध्ये आठवण काढ मिळाली आणि याचं सगळं श्रेय नाईक सरनाईक आणि तुम्ही शांतपणाने ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो. थांबतो. धन्यवाद सर. आपल्या जुन्या आठवणींना देत आपण उत्तम मार्गदर्शन केलं. यानंतर आदरणीय डॉक्टर अजित कुलकर्णी सर यांना विनंती करतो आपण मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर. श्रीकांत नाईक सर, राम देशपांडे सर आणि माझ्या मागं बसलेले जे काही असंख्य दिग्गज लोक आहेत त्या लोकांना मागं ठेवून मी पुढे उभं नाही हा थोडासा आगाऊपणा आहे. मी इथं जे आलो ते मी इथं आलो ह्यात खरं म्हणजे 2 लोकांसाठी श्रीकांत नाईक सर, राम देशपांडे सर आणि त्यांची माझी समज खूप वर्षापासूनची आहे. दुसरं जे पी नाईकांच्यासाठी कारण तुम्हाला माहीत नसेल माझ्या आजूबाजूची जे काही खूप प्रचंड मोठी माणसं आपल्याकडे होऊन गेली त्यांच्याबद्दल मला कायम अप्रूप वाटत आले आणि मी कायम वाचत राहिलेलो आहे. आणि जे पी नाईकांच्याबद्दल जे काही मी वाचायला चालू केलं एक 10 ते 12 वर्ष झाली जे साहित्यिक अंगानं होतं. पण जेव्हा मी तिथं सगळं वाचन करायला चालू केलं तेव्हा लक्षात आलं की एकाच माणसामध्ये इतकी केवढी मोठी माणसं एकत्र बसू शकतात किंवा असू शकतात या दृष्टीने मी त्यांना खूप वाचायला चालू केलं. आणि माझ्या लक्षात आलं की आपण या माणसाला अलीकडच्या काळामध्ये खूप विसरत चालू आहे, तिचं स्मरण व्हायला पाहिजे. आणि तिसरं जे पी नाईकांचा जो काही संदर्भ आपला महाराष्ट्रामध्ये आलेला आहे तो शिक्षक पुरस्काराच्या निमित्ताने आलेला आहे. आणि हा शिक्षक पुरस्काराचं निमित्त जे पी नाईक सरांच्या नावाशी जोडलेला आहे. मला असं वाटलं की ज्या लोकांनी आत्तापर्यंत आपल्यावरती जे काही संस्कार केले आहेत आपले शिक्षक आहेत त्या सर्व शिक्षकांचं स्मरण करणं हा पण माझ्या याचा उद्देश आहे. या 3 गोष्टीसाठी मी इथं आलो आहे. मी आत्ता जे श्रीकांत नाईक सरांचं उद्भवतं भाषण ऐकलं, राम देशपांडेंचं उद्भवतं भाषण ऐकलं त्या मनाला मी काय उद्भवतं भाषण करणारा माणूस नाही कारण माझं काम थोडंसं पाहिजे आहे. मला खोकला सांगा, ब्लड प्रेशर सांगा, शुगर म्हणा, मला लगेच चेहऱ्यामध्ये तरारतो तर मला ते बरं वाटायला. पण अशा पद्धतीची भाषणं करणे किंवा अशा पद्धतीचे काही विचार लोकांसमोर मांडणे अशा पद्धतीनं माझा कधी आत्तापर्यंतचा स्वभाव नाही, मला ते कधी जमलं नाही. त्यामुळे काही थोडेसे मुद्दे सरळ व्यवस्थितपणाने मांडून आणले. पानं 2 घाबरून काही फार वेळ काही बोलणार नाही. पण मला जे सांगावं असं वाटतं ते असं आहे की मला काय माझ्या शिक्षकांचं ज्यांच्यावरती आपले ज्यांनी माझ्यावरती संस्कार केले सर्व संस्कार करणाऱ्या लोकांच्यावरती मला अत्यंत अप्रूप आहे आणि आदर आहे. श्रीकांत नाईक साहेबांचं माझं 2-4 दिवसापूर्वीच आम्ही काय केलं नुसतं समोर बोलतो आम्ही व्हॉट्सअपवरती बोलतो आणि श्रीकांत नाईक व्हॉट्सअपवरती राम देशपांडे ह्या वयामध्ये व्हॉट्सअपवरती ॲक्टिव्ह आहे. ते पण एक वेगळं ग्रंथालय असं मला वाटतं. त्यांना आपण सर्वांनी मिळूनच त्यांचा एक प्रकारे सत्कार करावा असं मला वाटतं कारण त्यांनी यशस्वी सहजीवनाची परवा 50 वर्षे पूर्ण केली. ही 50 नाही मला अपूर्वता वाटतं कारण अलीकडच्या काळामध्ये एकत्रपणानं 50 वर्ष राहणं हे फार अवघड झालं आणि जुन्या लोकांना सांगणं फार म्हणजे ते फार मोठं हे नाही. पण अलीकडच्या तरुण पिढीला तुम्ही एकत्र राहता ह्याच्याबद्दलच
संस्काराच्या गोष्टीची अडचण असं मला वाटतं. त्यांनी मला त्या व्हॉट्सअपमध्ये लिहिलं होतं की बरेच कडू गोड आंबट क्षण घेऊन गेले आयुष्यामध्ये, पण एकत्र राहिलो. आत्ता पण आता नातवंडांचं सुख मिळतं आणि या सगळ्या गोष्टी बघितल्या दत्तात्रयाची कृपा आहे, असं तुमचं वाक्य आहे शेवट. त्याच्यावरती मी त्यांना बोललो होतं की सर असं आहे की प्रत्येक दिवस काही सारखाच येत नाही आणि प्रत्येक दिवस हे समरप्रसंगच असतात. पण तुम्ही जे काही मिळत गेला त्याला आपल्या कोल्हापूरच्या भाषेमध्ये गोधडी असं म्हणतात. चांगल्या वाईट प्रसंगाने घडलेली ती गोधडी आहे. पण एक मात्र नक्की आहे की गोधडीमध्ये कायम फक्त उभच असते, ही ऊब आहे. दुसरं 50 वर्षापर्यंत आपल्या सहचार्याबरोबर राहणं ही अवघड गोष्ट आहे. मला वाटतं की रोज तुमच्या सहचार्यामध्ये काय चांगले गुण आहे, कुठं प्रेम आहे हे कळण्या इतपत तुमच्याकडे जी काही एक तुमच्याकडचा जो एक मोठेपणा आहे, तो मोठेपणा तुम्हाला मोठा करत गेला किंवा एकत्र राहत गेला. राम देशपांडे यांच्याबरोबर तर मी इतक्या वेळा गप्पा मारत बसतो. ते आले की बहुतेक वेळा पुस्तकं घेऊन होतात आणि माझ्याकडे असंख्य ते पुस्तकं दिली. तर ते 1-0 मी एक पुस्तक ते मला दिलेलं आहे. तर ते 1-0 मी हे तुम्हाला कायमपणानं वाचायला लावणार आणि आतल्या बाजूला एक मूड करणार असं एक विचाराचं लेख आहे. ते असंख्य वेळा मला कात्रणं देतात. त्यांना जे काही चांगलं वाचलं त्याचं ते पुस्तकातलं कात्रण काढतात, पेपरमधलं कात्रण काढतात. ते कात्रण ते वस्तूपणा ते एका पेपरवरती लावतात, ते आणून माझ्याकडे देतात. ते माझ्याकडे काही वेळा पेशंट जातात, पण त्याच्यानंतर आम्ही 10 मिनिटं आम्ही आज गप्पा मारत असतो, कारण त्यातून मी काहीतरी गोष्टी घेत असतो. सो असंख्य लोकांनी जे म्हणजे संस्कार केले त्या लोकांच्याबद्दल थोडंफार नाही म्हणून तरी चांगले शब्द बोलले पाहिजेत, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि ह्या दृष्टीने मी उभा आहे. मी फक्त माझ्या 2 ते 4 शिक्षकांच्याबद्दल चर्चा करणार फार काय नाही. पहिले म्हणजे माझे वडील आणि इथं बसले सगळे बुजुर्ग माणसं माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत, 80+ 90+ माझ्या आता वडील मला नाही आहे. ही डाईट द डे आय पास माय MBBS. ज्या दिवशी मी MBBS झालो त्या दिवशी ते गेले. कारण त्याच्या लोकांमध्ये एकच फक्त कन्सेप्ट होता की हा MBBS व्हायला पाहिजे. आणि असे असंख्य जे लोक आहेत माझ्यासोबत की त्या लोकांचे काही एक उद्देश त्यांच्या संसारामध्ये होता. हे उद्देश काय फार मोठे होते असं मला वाटत नाही, पण त्या संसारासाठी त्या कुटुंबासाठी मोठे होते आणि त्यांची गोष्ट सगळे. मी गेल्या काही वर्षामध्ये ते जेव्हा ॲक्टिव्ह संसारामध्ये त्यावेळी त्यांची डायऱ्या काढून होतात आणि त्या डायऱ्या कळणार नाहीत, पण ह्या माणसाला माहिती असते की ते लोक डायऱ्या लिहायचे आणि हिशोब लिहायचे. 5 पैशाची कोथिंबीर, ₹1.35 आजीतला आज कटिंगला दिली, अशा सगळ्यांचा हिशोब असायचा आणि प्रत्येक महिन्याच्या शेवटी त्याचा ताळेबंद असायचा. हा ताळेबंद आम्ही नंतर सगळे विसरत गेलो, पण तुटपुंज्या पगारामध्ये तुटपुंज्या आमदानीमध्ये या सगळ्या लोकांनी कुठल्या गोष्टीची कर्ज न काढता आपली 2-3 मुलं शिकवली आणि हे माझ्या दृष्टीने मी घेतलं. त्याच्याकडे हे दुसरा एक की पूर्णत्वाला देणं. आपलं स्वतःचं मूल शिकत असताना कुठल्याही 4 गोष्टी न बोलता त्याच्या डोक्यात असलेले विषय आपल्या मुलाच्याकडनं करायला लावणे ही खूप मोठी गोष्ट आहे. माझं वैयक्तिक इंटरेस्ट कधीही मेडिकल कॉलेज जावं असा नव्हता. माझा इंटरेस्ट होता की बँकेमध्ये नोकरी करावी, कारण बँकेत नोकरी केली तर 5 मिनिटं मोकळानंतर मग आपण गाणं काहीतरी करावं असं माझा इंटरेस्ट होता. त्यांच्या लक्षात आलं की या माझ्याकडे काहीतरी हुशारपण आहे. माझा MBBSचा इंटरेस्ट मी दिलं नाही, माझ्या वडिलांनी दिलं, कारण मी आज गेलोच नाही खोलीमध्ये. त्यांनीच इंटरव्ह्यू दिला आणि मग मी MBBSला गेलो. या सगळ्याच गोष्टी त्या लोकांच्यामध्ये आता जे काही खंबीरपणा होता हे मला दाखवलं. दुसऱ्यात माझे टीचर ज्यांनी मला MBAच्या काळात शिकवलं ते डॉक्टर डेव्हिड इज अ ख्रिश्चन, पण त्यांना अप्रूप आहे इतक्या गोष्टीची. त्यांना हिंदू संस्काराबद्दल माहिती असावी. ते प्रत्येकाचे ते गणेशोत्सव म्हणजे काय असतो, गणपती म्हणजे काय असतो. एकदा आम्ही असं गेलो असतं सांगलीमध्ये, आम्ही एका वाड्यात गेलो होतो सगळ्यांनी होतो, तेव्हा तर मला थांबलं आजी हा गणपती डाव्या सोंडीचा का उजव्या सोंडीचा. आपल्यालाही काही गोष्टी मला माहीत नव्हत्या. तर म्हणजे की हा उजव्या सोंडीचा गणपती आहे, उजव्या सोंडीचा गणपती मायाशी कसा असतो. तर माझ्या दृष्टीने एक माणूस काय पद्धतीने बघेल आपण डेव्हिड अँड ख्रिश्चन ज्या पद्धतीने त्या माणसाने सगळ्या गोष्टी बघितली. आणि मी MD पास झाल्यानंतर मी मुंबईला गेलो बॉम्बेमध्ये काम करायसाठी. त्याच्यात पैसे होते, सरांना सांगून दुसऱ्या तिकडे जातो. त्या 3 महिन्याच्या काळामध्ये माझा इकडचाही पगार चालू होता आणि बॉम्बे हॉस्पिटलचा पगार चालू होता. आता एक कुठल्याही शिक्षकाने अशा पद्धतीच्या गोष्टीसाठी काहीतरी ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे आणि ते रास्त आहे, ते चुकीचे. तो 3 महिन्याचा पगार माझ्या शिक्षकांनी डॉक्टर डेव्हिडनी मी 3 महिन्यानंतर आल्यानंतर माझ्यासाठी काढून ठरवलं की हे तुझे पैसे हे तुला उपयोग पडतील ते घे.
तो अशा पद्धतीचे शिक्षक आपल्याला मिळणे हे माझ्या खूप भाग्याची गोष्ट होती. मग मी इंग्लंडमध्ये गेलो, मी अमेरिकेत गेलो, डॉक्टर टीचरकडे शिकलो. पण या सगळ्या लोकांच्या मध्ये जो मी बघितला तो अत्यंत व्यवस्थित असलेला टीचर होता. दुसरे काय की या सगळ्या लोकांच्याकडचं जे काही ज्ञान होतं ते प्रचंड होतं आणि प्रगल्भ होतं. रोज नवीन काहीतरी वाचन असायचं, रोज नवीन काहीतरी शिकवणं असायचं आणि रोज नवं काहीतरी गोष्टी सांगितलेल्या असायच्या. एखादी गोष्ट वॉर्डमध्ये सांगत असताना आम्हाला असं वाटलं की आता आपण वाचले आज रात्री तर उद्या सगळे वॉर्डमध्ये बोलावं, तर त्याच्या पुढची 4 गोष्टी आमची टीचर आम्हाला सांगायला पाहिजे. आणि त्या कुठल्याही गोष्टी सांगण्यामध्ये विद्यार्थ्याचा अपमान करणे, अवमान करणे अशा कुठल्याही गोष्टी नव्हत्या. असंख्य लोक टीचरमुळे येतात, असंख्य लोक तुम्हाला शिकवतात. काही लोक तुमच्यावरती करत असताना एक प्रकारचा दबाव वाटतो. तुम्हाला आज माहिती आहे की मेडिकल टीचिंग किंवा मेडिकल करिक्युलममध्ये पोस्ट ग्रॅज्युएट करणे ही आता अलीकडची खूप मोठी अवघड होत आहे. कारण लोकांना 8 दिवसापैकी 7-7, 8-8 दिवस बिन आंघोळीचं काम करावं लागतं, दिवस नाही रात्र नाही. अशा सगळ्या अवस्थेमध्ये माझी टीचर असायची की सकाळच्या राऊंडच्या वेळेला ब्रेकफास्ट केला आहेस का, केला नसेल ब्रेकफास्ट करून मी थांबतो मग राऊंड घेऊ. अशा पद्धतीचं एक पद्धतीचं जे की नातं ते शिष्य आणि गुरु असं टीचर आणि विद्यार्थी म्हणून करायचं आहे. अशा असंख्य लोकांची आज मला माझ्या शाळेतले टीचरांनी शिकवले. कारण असतं त्या लोकांनी आम्हाला काही पैसे न घेता शिकवलं. क्लासेस तेव्हा हा प्रकारच होता. पण काही हुशार मुलांना संध्याकाळी असे शिक्षक घरी बोलवायचे, घरी बोलून शिकवायचे. आणि हे घरी बोलून शिकवलेल्या गोष्टीसाठी कुठल्याही गोष्टी आज तागायत, कुठल्याही गोष्टीवरती त्यांनी माझ्याकडनं पैसे घेतले नाहीत, मी त्यांना पैसे दिले नाही. पण हे का केलं असं मला वाटतं. मला असं वाटतं की या सगळ्या लोकांच्यामध्ये काहीतरी एक आतल्या बाजूने मग राष्ट्रसेवा दलाचा उल्लेख झाला. ही सगळी माणसाची भारली होती. साने गुरुजींचा उल्लेख झाला. मला SM जोशींचा उल्लेख करावा वाटतो. मला त्याच्याबरोबर मला अत्यंत आवडणारा कवी म्हणजे वसंत बापट. कारण वसंत बापटांचे जे काही कविता आहेत, वसंत बापट खूप म्हणजे वसंत बापट हे कपडे घालणे, स्वच्छता असणे, थोडंसं छान छोटीनं राहण्यासारखं दिसणे त्यामध्ये माहेर होते. पण राष्ट्रसेवा दलाचे होते आणि त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, त्यांचं कविता या सगळ्या गोष्टी ह्या खूप वेगळ्या प्रकारच्या होत्या. अशा सगळ्या लोकांच्या मध्ये एक काहीतरी देण्याची, एक काहीतरी समाजासाठी करायची एक गोष्ट होती. मला असं वाटतं की आता ह्या आधी कारण असताना सगळी मुलं पोहायला शिकवली, काय मिळवलं ह्याच्यामध्ये त्यांनी, काय गोष्टी मिळाल्या. मला असं वाटतं की सगळ्या लोकांमध्ये काहीतरी एक किडा असेल, तो किडा कळला पाहिजे आणि तो किडा विद्यार्थ्याचा शिक्षकांना थोडासा पेटवला पाहिजे. शिक्षकांकडे असतं, शिक्षक अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी मुलांच्याकडे देऊ शकतो. सुदैवानं किंवा म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा मी पण आता टीचर झालो आहे. माझ्याकडे MDची मुलं शिकायला येतात. माझं पहिल्या दिवशी मुलांना सांगणं असते की पहिल्या अटेम्प्टला पास व्हायला, सेकंड अटेम्प्ट, दुसरं कुठल्याही अवस्थेमध्ये 3 वर्षाच्या काळामध्ये 2 रिसर्च पेपर जर प्रेझेंट झाले नाहीत तर तुमच्या प्रेझेंटेशनवर मी सही करणार नाही. याचा अर्थ ते रागवणं असतं, पण ती शिस्त असते. वेबसाईट कसं उभारावं, वेबसाईट पेशंटशी कसं बोलावं, वेबसाईट गोष्टी करत असताना काय पद्धतीने लोकांशी बोललं पाहिजे, वागलं पाहिजे, काय पद्धतीच्या गोष्टी चर्चा व्हायला पाहिजे. दुर्दैवानं आज असं आहे की मला बऱ्याचशा वेळेला आपल्या राहण्यामुळं वडिलांचा मृत्यू मुलाला सांगायला लागेल की मला अलीकडे मुलाचा मृत्यू हा वडिलाला सांगायला लागेल. तो ह्या पद्धतीमध्ये काय पद्धतीची मानसिकता त्या वडिलांची असेल ह्या गोष्टीचे मी काही बॉडी लँग्वेज गोष्टी अनुमान करतो, तयारी करतो. त्या गोष्टी बोलायसाठी मी तयारी करतो आणि त्याच्यानंतर 5 मिनिट त्या गोष्टीवर बोलतो. त्याचं कारण असं आहे की मला या प्रत्येक माणसामध्ये काय दुःख दडलेलं आहे ते मला समजावं असं वाटतं आणि हे मी विद्यार्थ्यांना शिकवायला प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की मला असं वाटतं की आपण जर टीचर झालो असेल तर काय गुण असले पाहिजे. एक तर निष्कलंक असलं, हा माझ्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचा शिक्षकाचा गुण आहे. आणि ज्या सगळ्या लोकांशी आपण आता बोलतो की याच्यात ही माणसं निष्कलंक होती. मग अशी तुळशीने मी बोलताना सगळं गेल्यानंतर आम्ही कोचिका सरांचा उल्लेख झाला, सरची कोचिका सर, आणि त्याच्याकडे मी जाऊन राहिलो होतो. तर ते म्हणते की मी कोचिका सरांना सांगितले काय म्हणून तुमच्याकडे माझ्याकडे बघण्याचं काय आहे, मी तर एवढा छोटासा माणूस आहे. छोटासा माणसामध्ये काय आसपास मला वाटत असतं. JP सरांनी बघितलं तर आपल्याला सर्वसामान्य माणूस वाटतो. मुलं कोणाकडे आपला सर्वसामान्य 2 दात पुढे आलेला माणूस आहे. काय वेगळं काय असं देखणेपणे आणि देखणेपण बघणाऱ्या असंख्य माणसं पण असतात होतं. आज 50 वर्षाचं काय होतं हे आपण बघतो. दिसतं ते तुमचं दिसतं
हे निष्कलंकपण तुमच्याकडे असल्यानंतर तुमचे ते गोल तुमच्या चेहऱ्यावरती दिसायला तुमचं ज्ञान सांगायला लागत नाही ते तुमच्या चेहऱ्यावरती दिसायला लागतं आणि तो निष्कलंकपणा तो तुमच्या ज्ञानाची आतले असते आज जी दिसते मग आपोआपच तुमचा विचार त्यामुळे आपण निष्कलंक असतो आपण अपग्रेड असतो आणि आताच्या काळामध्ये नवीन गुरु आपल्याकडे खूप आहेत आपल्याकडे गुगल आहे आपल्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आपल्याकडे ChatGPT आहे ते कसं वापरायचं हे आपण ठरवलं पाहिजे म्हणून आपण विद्यार्थ्यांना शिकवत असताना आपण पण शिकत गेलो पाहिजे आपण गुरु किती करावे माझ्या दृष्टीने मी आज गुरु किती करावे माझं वय आज 65 आहे किती गुरु करावे मला असं वाटतं की त्याला सीमा नाही आज मला शिकवणारे शाळेतील शिक्षक आहे माझ्यापेक्षा 20 वर्षानं लहान असलेला गुरु माझा गाण्याचा आहे मी वेगुंडीकडे जाऊन शिकतो मी धारवाडला जातो तिथं राहतो त्याकडे शिकतो का शिकतो कारण त्याकडे असलेली जी काही आस आहे ती माझ्याकडे यावं कितीही गुरु घ्या नवीन गुरु घ्या ChatGPT घ्या AI घ्या त्यातलं काय चांगलं पाहिजे रीलच बघा असा पण एकाच तुम्ही जर एखादा टॉपिक तुम्हाला जर पाहिजे असेल मी JP काय जे काही वाचलं ते असंख्य गोष्टी गेले मी 2-3 ठिकाणी वाचतो याच्यावर की हे मी ChatGPTतनं वाचतो हे मी AI मधनं वाचतो हे मी गुगलमध्ये गेलो तर गुगलवरनं गेलो पण मला कर्वेनगरचं काही रेफरन्स सापडला त्यातले मी काही रेफरन्स घेतले मी काही पुण्यातल्या लोकांशी त्या रेफरन्सवर मी शिकवलं कारण तुम्हाला हे इतकं देतं आपण काय घ्यायचं आहे ठरवायला आणि तुम्हाला आज माहिती आहे की एका टॉपिकसाठी तुम्हाला आम्ही मेडिकल फील्डमध्ये सांगतो की एकाच टॉपिकसाठी तुम्हाला फॉर एक्झाम्पल मला बॉडी माहिती पाहिजे ॲनाटॉमी माहिती पाहिजे आज माझं फुफ्फुस हृदयाची परिस्थिती कशी असेल कशी काम करणे माहीत असेल तर मला शिकवणारे शिक्षक वर्गासाठी एका विंडोमध्ये यायचं एका विंडोमध्ये मला डिसेक्शन दिसतं आणि एका विंडोमध्ये मला ॲनिमेशन दिसतं हे मी कधीही शिकलो नव्हतं हे बघणं त्याचं ॲनिमेशन आणि त्याचबरोबर तो शिक्षक मला खरोखर शिकवतो या तिन्ही विंडोत बघल्यानंतर मला जे मिळतं ते मी कधीही शिकलो होतो आज माझ्याकडे रोबोटिक सर्जरी होते आणि लंग रोबोटिक सर्जरी करत असताना मला जे फुफ्फुस मी ओपन केल्यानंतर दिसतं तसंच दिसतं ही जी काही ॲडव्हान्सेस आले हे तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवतो हे आपले गुरु आहे जर कसा वापर करा सो गुरुचा जर तुम्ही व्यवस्थितपणे वापर करायला चालतो हे विद्यार्थ्याचं काम आहे विद्यार्थी कसा पाहिजे तरी सगळ्या गोष्टी घेण्याची हे असलं पाहिजे दाखवतामध्ये लिहू शकते की जो शिष्य उद्धट आहे त्याचा ते रेफरन्स काय आहे उद्धट असे काही नाही लाभ ज्ञानाचा असं दाखवतामध्ये लिहू सो उद्धट जो असेल त्याच्याकडे ज्ञान कधी जाणारच नाही शिष्य आणि गुरु या दोघांचं बद्दल रिलेशन मग कसं डेव्हलप होईल मग गुरु काही वेळा शिष्याला देतो शिष्य काही वेळा गुरुला देतो आणि मग एका पातळीवरती येतं आणि मग हे शिष्य गुरुचं नाव मोठं करत आहे शेवटी फक्त JP नाईक सरांबद्दल बोलतो मला या माणसाबद्दल अत्यंत आपुलकी म्हणा प्रेमा म्हणा आणि ह्या गोष्टी माझ्याकडनं साहित्यातनं आल्या हाच रस्ता खाली गोव्याकडे जातो हाच रस्ता खाली मग बऱ्याचशा गोष्टींकडे जातो मी कित्येक वेळा ह्या दारासमोर बसलो आणि माझ्यावर असलेले काही डॉक्टर असे त्या लोकांनी उतरवायचो खाली त्या दाराजवळ घेऊन यायचो त्या दारानंतर मी JP नाईकांना सांगायचो त्यानंतर बाहेर जो छोटासा पुतळा आहे त्याच्यावर सांगायचो लोकांना कसं काही काळच नाही माझी खरोखर काळजी अशी की आज JP नाईक माहीत नाही लोकांना JP नाईकांबद्दल माहिती असलं पाहिजे JP नाईकांच्याबद्दल JP नाईकांचा किडा माहिती असला पाहिजे असं मला वाटतं कारण तो किडा तुम्हाला शेवटी मोठा करणार आणि JP नाईकांना आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिजेत मग अशी रामदेशकडे सांगितले की बैरेवाडी गावातला एक छोटासा मुलगा जो केवळ अर्धी चड्डी घालून फिरायचा तो युनेस्कोमध्ये एवढ्या 100 वर्षाचा शिक्षण तज्ज्ञ कोण जगामध्ये असतील ह्या नावामध्ये फक्त टागोर एक आहे गांधी आहे आणि तिसरे JP नाईक आहेत हा आपल्या एवढ्या गावातला मोठा माणूस याच्याबद्दल माहिती असली पाहिजे जे मोठी माणसं आहेत मला की मी जेव्हा शाळेत गेलो तेव्हा 5वी-6वीला आमच्या वेळेला NCERT NCERT अलीकडच्या CBSE सारख्या गोष्टी आहेत या NCERTची पुस्तकं तेव्हा इतकी सुंदर असायची की ती पुस्तकं वाचावीशी वाटायची बाकीच्या पुस्तकी फक्त छापील पुस्तकं असायची ही NCERTची पुस्तकं घेतल्यानंतर आम्हाला असं वाटतं की काहीतरी नवीन शिकायला मिळालं या NCERTचा मुलगा आता आपल्या बहिरेवाडीचा मुलगा आहे जे JP नाईक आहे आज मोनी विद्यापीठासारख्या गोष्टी आपण चर्चा करतो
अलीकडच्या काळामध्ये मोदी विद्यापीठाचं नाव फार एवढं मोठं राहिलं असं मला वाटत नाही. पण जे चालू झालं ते सगळं चालवलं हे जे पी नायकांच्या पुढे चालू झालं. आज असंख्य मुलं समान पातळीवरती शिकायसाठी जातात, हे त्यांची देणगी आहे. जे पी नाईक हे सर्वप्रथम डॉक्टर होते. त्यांचा जो अभ्यास आहे, जेव्हा त्या तुरुंगात घातलं गेलं तेव्हा ते तेव्हा ते 2 ते 3 वर्षामध्ये मेडिसिन शिकले आणि मेडिसिन शिकवून ते रुग्णांसाठी पैसे न घेता रुग्णसेवा करायची. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जवळपास धारवाडाच्या ठिकाणी घडलेल्या गोष्टी आहेत, जी जे पी नायकांनी केलेल्या गोष्टी आहेत. आणि ह्या सगळ्या एका माणसामध्ये असंख्य गोष्टी होत्या. जे पी नायकांचं मी पहिल्यांदा वाचन चालू केलं कारण मी सुनीताबाई देशपांडेंचं पुस्तक वाचत होतो, आहे मनोरंजन. त्यामध्ये रेफरन्स एक होता की जे पी नाईक कसं आहे की प्रत्येक माणसाला स्वप्न पडतात. स्वप्न दिवसा पडणं मला खूप फरक असं मला वाटतं. ते स्वप्न दिसल्यानंतर त्याचा पाठपुरावा करायचा, तुम्हाला काहीतरी कष्ट करावं तर त्याचं आयुष्य झालं. जे पी नायकांना अशी स्वप्न पडायची. मला असं वाटतं की काय ते जर रेफरन्स आहे की मुंबईला असताना जे पी नायकडे सुनील देशपांडे अशा दोघं चालवते असताना मध्येच एकदम एक चर्चा चालली असताना मध्येच जे पीने थांबले आणि वेळ झाली काय जे पीने म्हटलं की अगं चित्रा तू कुठं आहेस, आणि म्हणलं हां चला पुढं असं म्हणून ते पुढे गेले. त्या वेळामध्ये त्या क्षणापुरती जे पी नाईक चित्रा नायकाच्या बरोबर होते. डोक्यात काहीतरी विषय चालू होता, त्या दोघांनी काही संभाषणाची चर्चा चालू होती आणि पुन्हा त्यांचं ते शिक्षण, ते ग्रामविकास या सगळ्या गोष्टीची चर्चा चालू होती. अशी जी आणखी एक गोष्ट मला त्याच्यातली सुनीताबाईच्या पुस्तकात दिसली ती म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जे पी नायकांचा जसं मोदी विद्यापीठ आहे तसं त्यांनी एक मालेगावला अशा पद्धतीची शिक्षणसुद्धा काढायचा प्रयत्न केला होता. तो सक्सेसफुल झाला नाही, पण त्या कामावर ते अहोरात्र काम करत होते. त्याच्यामध्ये पु ल देशपांडे आणि सुनीताबाई होते. आणि काही रेफरन्स मिळवण्यासाठी दोघांनाही जे पी नाईक आणि सुनीताबाई LCC कॉलेजमध्ये गेले होते. ते दोघं गेले आणि जे पी नाईक म्हटले की थांबा सुनीताबाई जरा एक आत कामाची करून येतो. मग 2 तास गेले, 3 तास गेले, 4 तास गेले आणि ते बाहेर आलीच नाही. सुनीताबाई आपल्या बाहेर उभ्या होत्या. थोड्या वेळानंतर जे पी नायकांना हुडकायसाठी सुनीताबाई गेल्या एका ते बघितलं जे पी नायका टेबलवर पुस्तक वाचत बसले होते. आणि ते सुनीताबाई बघितलं ते म्हणले की तुम्ही इथं कशा काय, कारण त्या मधल्या काळामध्ये त्याच्या डोक्यात जे काही विषय. सो एका वेळेला असंख्य गोष्टी डोक्यात. कोल्हापूरच्या माझ्यासारख्या लोकांना जे पी नाईक म्हणजे पाडापाडीचे मंत्री पण नाही, कारण अख्खा कोल्हापूर जो काय मोठा झाला तो जे पी नायकांमुळे. आज आपण अंबाबाई देवळामध्ये जातो आणि अंबाबाई देऊळचा रंकाळा हा जो मोठा रस्ता आहे, हा मोठा रस्ता हे जे पी नायकांची देणगी कोल्हापूरला आहे. आणि असंख्य गोष्टी कोल्हापूरमध्ये बदलल्या आहेत. जे पी नाईक महाद्वारवरचा ह्या मोठा करण्याच्या वेळेला जे काय लोकांना तिथं कॉम्पेन्सेशन द्यायचं ते घसघशीत द्यायचे. जर एखादा माणूस देत नसेल तर ते स्वतः त्याच्या घरी जायचे. अधिकारी म्हणून घरी जायचा, चर्चा करायचा, विचार करायला काय परिस्थिती आहे, काय अडचण आहे, पण ते करणं त्याच्यापासून बंद होतं. 1-2 फक्त त्याच्याबद्दलची पुलंची आठवण सांगतो आणि मी भाषण बंद करतो. जे पी नाईकांना पु ल देशपांडेंनी गुरु मानलं आणि जे पी नाईक आणि चित्रा नायकांचा लग्न समारंभ हा आपल्या कोल्हापुरामध्ये पन्हाळा जातो. तो पन्हाळ्यात केलेला जो लग्न समारंभ आहे तो पुलंनी केलेला. सो पुलंनी त्याला गुरु म्हणतात. असंच जपानमध्ये पु ल देशपांडे जेव्हा एक कॉन्फरन्समध्ये भाषण द्यायला गेले होते आणि त्याच्या भाषणाचा विषय होता की संगीताचा शिक्षणावरती काय परिणाम होतो. तो त्यांचा पेपर होता, तो ते प्रेझेंट करत असताना एक माणूस चटकन उठला, जपनीज माणूस म्हटलं की हा रेफरन्स तुम्हाला कुठं सापडला, हे तुम्हाला कसं काय माहिती. तर पुढे सांगितलं की हा ह्या संदर्भामध्ये बऱ्याचसा जे पी नायकांचा संदर्भ आहे. ते म्हणजे जे पी नाईक तुम्हाला कशी माहिती. तर ते म्हटले की जे पी नाईक जे आमचे कोल्हापूरचे लोक गावाले आमचे तर म्हणजे ते आमचे जपानचे. कारण त्या काळामध्ये जपानमध्ये शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी जे पी नाईक लोक राहिले होते आणि असंख्य लोक त्या जपानमध्ये त्या जे पी नायकांना एक ते म्हटले की अशा पद्धतीचा रेफरन्स आपल्या गावातल्या लोकांचा जपानमध्ये मला मिळेल हा कुठे वाटतो. दुसरं तिने असं लिहिले की जपानमध्ये आणखी काही वर्षात जेव्हा पुढे गेले होते त्यावेळेला त्या हॉटेलमध्ये 5 स्टार मोठं हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये अचानक दुपारच्या वेळेला एक अर्धी चटणी
अर्धा शर्ट आणि डोक्याला टापसं बांधून जेपीने सफर तेव्हा ते हॉटेल 5 स्टार हॉटेल पण ड्रेस बहिरेवाडीचा होता, हाफ शर्ट आणि तुम्ही आपले सगळे जे सकाळचे वेळी शेतकरी लोक भाजी विकत त्यावर ते ठराविक पद्धतीनं मोठा असं बांधतात आणि आपल्याकडे त्याच्यामध्ये एक टापशी लावून ते त्या 5 स्टार हॉटेलमध्ये होतं. पुढे विचारलं की जेपीचं कसे काय तर ते म्हटलं की नाही माझा असं ते कोर्स आहे त्या कोर्सने मी आलो 1 महिनाभर मी परत होतो. पुढे लिहून की जे पी जरी 5 स्टारमध्ये गेले असते तरी जेपीजितला बहिरेवाडीतला मुलगा अजूनही गेलेला नाही. हे त्याच्यामध्ये तो बहिरेवाडीचा मुलगा सतशील राहायला, कायम करता राहायला, असंख्य गोष्टी डोक्यात घेऊन राहायला. फक्त एकच चर्चा होती डोक्यामध्ये की सगळ्या मुलांना, सगळ्या लोकांना शिक्षण मिळावं. ते शिक्षण केवळ पैशावरती अवलंबून असेल, सगळ्यांना सारखं मिळावं. जी असंख्य लोकांची स्पेशली लोकसेवा दलाच्या लोकांची की शिक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे त्याची उद्गार मार्ग जे पी नाही. मला वाटतं की गांधीजींनी जे काय स्वप्न बघितली होती ती आता बरीचशी थोडीफार पुसट झाली, बऱ्याचशा गोष्टी झाल्या आणि बरंचसं पाणी वाहून गेलं आता. पण गांधीजींनी जी काही संकल्पना म्हणली की सगळं जे काय ते खेडेगावासाठी आहे, खेडेगावाकडे चालतं. त्यामुळे जेव्हा जिनेवाच्या मध्ये गांधींच्या बरोबर टागोरांच्या जे पीच नाही करत तेव्हा मला असं वाटतं की हा जर गांधींचा बरोबर शिष्य कोण जर म्हणाला पाहिजे तर आपल्या बहिरेवाडीचा मुलगा आहे तो म्हणजे जे पी नाही. तर त्या माणसावर मला अत्यंतिक प्रेम आहे. पण इतकं ठाशीव सगळं माणसामध्ये भरलेलं 70-80 वर्षाचं आयुष्य आणि आपल्यासाठी कुठलीही गोष्ट जरी 1 रुपया बघा आयुष्यभर आणि खाणं फक्त शेंगदाणे आणि मिळते भात खाणे, कोणाच्या घरात जा आणि जेव्हा हे आयुष्य. एक फक्त शेवटचं त्याच्यात जी काही वाक्य ते तुम्हाला वाचून दाखवतो चित्रा नाईकांचा आणि त्यांचा असलेला संवाद. आपण खूप गोष्टी त्याच्यावर बोलतो, त्यांनी काय केलं समाजासाठी, हे केलं. जे पीने एक माणूस म्हणून काय होतं असं वाटतं की फक्त हा माणूस होतं काम काम का आणि मग काम झालं की थोडं त्यातून एक कडवेपणा येतो. हा कडवेपणा होता का? हा कडवेपणा होता. मुलांचा आणखीन एक रेफरन्स आहे की ते असे जे पी नाही सुरेंद्रभाई कोल्हापूर आणि साताऱ्यात आले होते. त्या गाडीमध्ये चर्चा अशी उत्तरा वाटली की आता कोल्हापूरचे हे काय होतील, कुठले रस्ते मोठे होतील, मागच्या बाजूचे रस्ते कसे मोठे बनवतील, नगररचना कशी करायची. तर त्या दिवशी अचानक जे पी नायकांनी ब्राउनिंग या कवीबद्दल चर्चा करत आहे की 200 वर्षापूर्वीचा जो कवी आहे त्या कवीच्या कल्पना तो एक नुसत्या कविता नाही एक पातळी प्रयोग करणारा माणूस होता आणि त्याबद्दल त्याने असंख्य त्याच्या कवितांचं मुखोद्गत सादरीकरण गाडीमध्ये 2 तास जे पी नायकांनी केलं आणि पुढे लिहिले की त्याच्यानंतरचा 1 तासभरचा कार्यक्रम हा फक्त जे पी नायकांचे विनोदी किस्से ऐकण्यात आला. जे पी पुढे लिहिले की ॲक्च्युली जोक सांगणे विनोद सांगणे हे माझं काम आहे, पण त्या 1 तासामध्ये मी जे पीचे किस्से ऐकत मनमुराद हसणार. सो असंख्य गोष्टी त्या माणसाने होत्या. एक फक्त जे पी नाईक आणि चित्रनायकाचा शेवटचा त्याच्यात असलेला संवाद काय पद्धतीनं लोक माणसं ही जगली असं मला वाटतं आणि तो संवाद चित्रनायकाने दिला आहे तो मी तुला वाचून दाखवला. प्रिय सख्या, मी जेव्हा तुला विचारले जीवनाकडून काय मागितलीस तू. चित्रनायक जे पीच्या बरोबर बोलतात. मी जेव्हा तुला विचारले जीवनाकडून काय मागितलीस तू तेव्हा तुला गंमत वाटली तरी मायाने हसून तू म्हणालास फार काय नाही पण तू विचारतेस म्हणून तुला कबुली देतो. मात्र ते सारे ऐकशील तेव्हा म्हणशील हा वेडाच आहे. हे बघ प्रथम मी खूप भार वाहून नेण्याची मजा मिळते. मी स्वतःला आणि माझ्या सर्वस्वाला मुक्तपणाने आयुष्यावरती उधळून दिलो. आता मी जीवनाचा कृतार्थपणाने निरोप घेण्यातला आनंद शोधतो जेणेकरून जगजीवन अव्याहत वाहत नाही. अखेरचा आनंद शोधतो आहे पंचमहाभूतात विलीन होण्याचा. साधेपणाने शांतपणाने आत्मस्मरण करण्याचा बस मला फक्त आता एवढंच पाहिजे. हे काही फार नाही आहे ना, मागणं काही लई नाही आहे ना. ज्यावर तुझे शांत डोळे माझ्या अश्रूमधल्या हळव्या नयांना भेटले तेव्हा तू एखाद्या निरागस बालकासारखी नवलाने टक लावलीस माझ्या निश्शब्द वेदनेकडे. चित्राने तर एवढं बोलून मी सांगतो की मला हा माणूस असंख्य अंगानं आवडलेला आहे. मला तो साहित्यातला आवडला आहे, मला तो
नगररचनाकार आवडला आहे, मला तो पाडापाडी मंत्री म्हणून आवडला आहे, मला तो दिवसा स्वप्न बघणारा माणूस वाटला. आणि एक आहे की काहीतरी किडा घेऊन माणूस आला आणि आपल्या सगळ्या परिसरामध्ये किडा घेऊन गेला. दुर्दैवानं आपण थोडंफार अलीकडे गोष्टी विसरतो. असं असंख्य माणसं आपल्या बाजूला खूप मोठी आहेत, त्याचा विसर न पडता त्यांना कायम स्मरणात ठेवतो. आणि स्मरणात ठेवणं म्हणजे फक्त नुसतं बिल्डिंगमध्ये ठेवणं असं ते आचरणात आणलं म्हणजे त्यांना स्मरण करणे. एवढं बोलून थँक्यू. धन्यवाद डॉक्टर साहेब. व्याख्यानमाला असतील किंवा साहित्य संमेलनं असतील यांनी सुद्धा आपापली रौप्य महोत्सव संपन्न केलेले. तर त्रिवेणी सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा संस्था उत्तूर यांच्या अध्यक्षांच्या वतीनं मला असं वाटतं आहे की सरांनी जे उत्तूरमध्ये सुरू केलेलं साहित्य संमेलन आहे त्याची 25 वर्ष पूर्ण झाली, किंवा आपण गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न करतो आहे त्याची 25 वर्ष गेल्या वर्षी पूर्ण झाली, किंवा त्यांनी सुरू केलेली व्याख्यानमालेची 25 वर्ष पूर्ण झाली. संकेश्वर येथे सुरू असणारी जी व्याख्यानमाला खंडित पडली होती ती पुन्हा पुनर्जीवन करण्याचं काम सरांनी केलं आहे. जे महाराष्ट्र हा संतांची भूमी आपण म्हणतो आणि याच्यामध्ये असणारा प्रत्येक वारकऱ्याचं एक स्वतःचं एक तीर्थस्थान आहे पंढरपूर. तसं प्रत्येक वारकऱ्याला जसं वाटतं की माझं तीर्थस्थान पंढरपूर आहे, तसं तुम्हा आम्हासारख्या सगळ्या ज्ञानयात्रेसाठी वाटतं की आदरणीय श्रीकांत नाईकजी सरांचं घर म्हणजे आमच्यासाठी तीर्थस्थान आहे. कारण का तिथे गेल्यानंतर आम्हाला हे ज्ञान सातत्यानं मिळत राहतं आणि नेहमी माऊलीसारखे ते आमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभे राहतात आणि नेहमी आम्हाला मार्गदर्शन करतात. म्हणून आम्हाला असं वाटतंय की त्रिवेणी सांस्कृतिक शैक्षणिक आणि क्रीडा संस्थेच्या वतीनं मनोगताचं सत्र पुढे सुरू ठेवण्यापूर्वी एक छोटासा सत्कार सरांचा आपण संपन्न करूया. कारण का आज कोणी डॉक्टर म्हणून उभा आहे, कोणी उद्योजक म्हणून उभा आहे, कोणी अधिकारी म्हणून उभा आहे, कोणी शिक्षक, कोणी प्राध्यापक म्हणून उभा आहे, पण या सगळ्यांच्या मागे एक नाव कायम उभं राहतं ते म्हणजे आदरणीय श्रीकांतजी नाईक सर. तेव्हा आदरणीय श्रीकांत नाईक सरांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करत टी.के. पाटील सरांना मी विनंती करतो आपण शाल आणि पुष्प देऊ आणि पुस्तक देऊ. आदरणीय कुलकर्णी सरांच्या हस्ते आपण हा सन्मान करूया. आदरणीय नाईक काकी सुद्धा इकडे उपस्थित आहे, त्यांना पण विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. नाईक काकी आपणही पुढे या, कारण का आपल्या सहकार्याशिवाय हे सगळं पुढे नेणं खूप कठीण आहे. आणि ही सगळी 50 वर्षे आपण सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण संपन्न केलेले. सहजीवनाची ही 50 वर्ष आम्हाला सरांचा शतकोत्तर कार्यक्रम संपन्न करण्याचा योग आम्हाला लाभावा आणि इतकं छान आरोग्य आपल्याला मिळावं. कारण डॉक्टर साहेब आपल्यासोबत आहेतच, त्यामुळे आम्हाला जराही शंका वाटत नाही की नक्कीच आम्हाला शताब्दी साजरी करता येईल. म्हणजे काय यांना विनंती करतो दाम्पत्याचा आपण सन्मान करावा. जोरदार टाळ्या वाजून आपण सरांना शुभेच्छा देऊया. कुठली इकडे समोर सर्वप्रथम देवी सरस्वतीच्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनाही आणि ज्यांच्या नावाच्या इमारतीमध्ये आपण बसतो त्या कैलासवासी डॉक्टर जे.पी. नाईक भारताचे महान शिक्षणतज्ञ आणि जागतिक कीर्तीचे महान महापुरुष त्यांना सर्व बंधू आणि त्रिवेणी सांस्कृतिक शैक्षणिक व क्रीडा संस्था उत्तूर तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर आयोजित दादा नाईक गुणवंत शिक्षक पुरस्कार 2026 समारंभाचे अतिथी मान्य रामभाऊ देशपांडे, मान्य डॉक्टर अजित कुलकर्णी, त्रिवेणी संस्थेचे अध्यक्ष माझे मित्र टी.के. पाटील सर, माझे एकेकाळचे सहकारी आणि ज्यांना क्रीडा क्षेत्रातलं द्रोणाचार्य मानतात ते विकी पुजारी सर, आदरणीय मित्र उपाध्ये सर, असंख्य परिचित मंडळी आहेत, सर्व बंधू भगिनी,
कार्यक्रमाला उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि ज्यांचा या ठिकाणी सन्माननीय पुरस्कार देऊन गौरव होणार आहे ते सर्व बंधू आणि भगिनी, आज मला या ठिकाणी कैलासवासी अनंत विष्णू आजगावकर स्मृती पुरस्कार 2026 देऊन सन्मानित केलं जाणार आहे. त्याबद्दल मी त्रिवेणी संस्थेला मनापासून धन्यवाद. उत्तर विद्यालय उत्तर या शाळेत मी 11 जून 1968 रोजी शिक्षक पद स्वीकारून शिक्षण क्षेत्रात दाखल झालो. आज श्री आनंदराव आमचे मुख्याध्यापक होते. त्यांच्या सहवासात मला शिक्षक पदाची उद्दिष्ट समजली. मी अंतर्मुख झालो. 1972 साली मी मोहन विद्यापीठात गारगोटी या ठिकाणी आदरणीय जे.पी. नाईक यांचे जीवनचरित्र आणि चारित्र्य यांनी स्थापन केलेल्या संस्थेत वाचलं, अनुभव कळालं मला शिक्षणात केंद्र कोण आहे. मला शिक्षक पदाचं मौल्यवान तपशील तिथं समजले. त्यानुसार गेली अर्धशतकाहून अधिक काळ त्या शिक्षण क्षेत्रात मी काम करतो. जत तालुका महाराष्ट्रात फारच मागास आहे. या तालुक्यातील सर्व 120 गावातील वंचित घटकातील, मागास घटकातील, दुर्बल घटकातील पालकापर्यंत मी आणि माझे सहकारी पोहोचलो होतो. मी जत ठिकाणी 30 वर्ष मुख्याध्यापक. या गरिबांची मुलं आमच्या शाळेत दाखल करून घेतली. उदय वसतिगृह नावाच्या वसतिगृहात अनेक मदत योजना आम्ही केल्या आणि शेकडो मुलांच्या जीवनात शैक्षणिक परिवर्तन आम्ही केली आणि ते पाहण्याचं सात्विक समाधान मला माझ्या सहकार्याने मिळालं. हे सांगताना मला आनंद आणि कृतज्ञता वाटते. आमची गुणवंत मुले म्हणून मी माझ्या आत्मचरित्रामध्ये एक प्रकरण स्वतंत्र लिहिलेलं आहे. त्याची 5वी आवृत्ती नुकतीच संपत आलेली आहे. खोरपळ आणि हेवळ त्या मुलांचे तेच होतं, माझंही हे तसंच होतं. आदरणीय डॉक्टर जे.पी. नाईक व चित्रा नाईक यांच्या प्रेरणेने कोल्हापूर विभागातील पहिले मुक्त विद्यालय आम्ही 1994 साली जत इथं सुरू केले. बहुधा महाराष्ट्रातलं ते कोल्हापूर विभागातलं पहिलंच नॅशनल ओपन स्कूल होतं. त्यातून शाळाबाहेर पण शिकू इच्छिणाऱ्या शेकडो मुलं आणि मुली यांना आम्ही मॅट्रिक उत्तीर्ण होण्याची संधी मिळवून दिली. बऱ्याच विधवा मुली त्यामुळं पतीच्या निधनानंतर शिपाई तरी निधन होऊ शकल्या. मॅट्रिकची अट पुन्हा नव्यानं शिक्षणात अनेक मुलांना आम्ही दाखल करून घेतले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठात शिक्षकांच्या निवड वेतश्रेणीची पुस्तकं लिहिण्याचं काम होतं. मला सांगायला आनंद वाटतो त्याचा अभ्यासक्रम ठरवण्याच्या समितीत आणि पुस्तक लेखनाच्या समितीत काम करण्याची महाराष्ट्रानं मला संधी दिली. त्यामुळे निवड श्रेणीची पुस्तकं लिहिणारा मी सुद्धा एक मास्तर होऊ शकतो. पुस्तकांचे लेखन करताना मला जे.पी. नाईक आणि आजगावकर यांची चाल हे व्यक्त करतात कृतज्ञता. 1977 साली मला डॉक्टर जे.पी. नाईक यांना भेटण्याची संधी पुणे विद्यापीठाचे त्यावेळेचे कुलगुरू आणि माझे गुरु डॉक्टर देवदत्त दाभोळकर व साधना साहित्याचे संपादक यदुनाजी थत्ते यांच्यामुळे मिळाले. कारण त्यावेळेला मला भारताचे त्यावेळेचे उपराष्ट्रपती यांना मला माझ्या शाळेची बांधलेली इमारत होती. त्या इमारतीचे उद्घाटन मला बीडी जतकरनं न्यायचं होतं. आम्ही जे.पी. नाईक यांना म्हणालो मला भेट घेऊन द्याल का. आणि यदुनाथ म्हणाले जे.पीशी बोल. तेव्हा जे.पीची पहिलीच भेट होती. कोण काय म्हटली बीडी परदेशी जाणार आहे म्हणजे जोशी सर, तरी पण तू बोल. ते प्रथम कन्नडमध्ये बोलले कारण मी कन्नड वागायला होतो आणि जर हा वाग कन्नड वागाय. नंतर मी मराठीत बोललो. सर म्हणाले पुढच्या वर्षी येऊ शकेल. आम्हाला लवकर इमारतीचं उद्घाटन करायचं होतं. तेव्हा
जे बी नायकांशी माझा परिचय झाला. चित्रा नायकांशी माझा नॅचरल ओपन स्कूल करताना परिचय झाला. या सर्वांच्यामुळं शिक्षणातलं काम करण्याची मला संधी मिळाली. नाही सर, माझे उत्तूर विद्यालयात असतानाचे विद्यार्थी मित्र, तेव्हा ते गडिंग्लजच्या कॉलेजमध्ये शिकत होते, पण दररोज गप्पा मारण्यासाठी मी अनमॅरिड असल्यामुळे माझ्याच खोलीत येऊन बसत होते. पण आमची खूप संवाद चालायचे. आज या ठिकाणी पद्मभूषण डॉक्टर जे.पी. नाईक गुणवंत शिक्षक पुरस्कार, प्रपूज्य बाबा आमटे, प्रसादनाई आमटे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, दादा नाईक गुणवंत शिक्षक पुरस्कार, तेवेळी जीवनगौरव पुरस्कार आणि कैलासवासी अवी आजगावकर पुरस्कार दिला जातो. ही जी माझ्याबरोबर पुरस्कार घेणारी मंडळी आहेत त्यांची नावं मी वाचून त्यांचं अभिनंदन करणार. दादा नाईक गुणवंत शिक्षक पुरस्कार श्री समीर सेहाई कुलकर्णी, माझ्या जिवलग मित्राचे चिरंजीव. पद्मभूषण जे.पी. नाईक गुणवंत शिक्षक पुरस्कार सौती स्वाती प्रमोद उपाध्ये, सौ वैशाली शंकर साळोखे हतकर, श्री अप्पाशंकर पाटील, सौ राजश्री शशिकांत सुतार, श्री जनार्दन शिवाजी देशमुख, श्री अनंत मनोहर भोगण, सभापती प्रणिता अविनाश कुलकर्णी, श्री राजाराम बाबू माने, नरसिंह मारुती मंगदू, श्री रवींद्र दामोदर महापुरे, श्री दीपक बाळासाहेब कांबळे, दिनकर सदाशिव गुरव, श्री बाबुराव ज्योतिबा वरपे आणि सभापती सुमन अशोक जाधव, त्याचप्रमाणे सौ शशिकला आनंद मोरे या सर्वांना पद्मभूषण जे.पी. नाईक गुणवंत शिक्षक पुरस्कार दिले जाणार आहे. त्या सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि भावी जीवनासाठी शुभेच्छा देतो. या ठिकाणी परमपूज्य बाबा आमटे व सारनाथे आमटे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार श्री रमजानभाई मोहम्मद गौस अख्तार यांना दिला जाणार आहे. त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. त्रिवेणी जीवनगौरव पुरस्कार श्री प्राध्यापक डॉक्टर शिवशंकर यांना उपास्य आदरा, बी.के. पुजारी कोल्हापूर, शैलेश पाटील आत्या, भरत सुटसे पुणे, श्रीमती राजश्री गाडी आदरा, वसंत पाटील नेसी, जे.ए. पाटील वाणानगर, जयश्रीराव नारायणराव सावंत इथं कोल्हापूरला आहे, पण ते माझे विद्यार्थी आहेत. ते तसे जतकरच आहे, पण आता ते कोल्हापूरकडे झाले. आणि गोपाळ वासुदेव सबनीस गडिंगलर या सर्वांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. या सर्व मंडळींना भावी जीवनासाठी मी शुभेच्छा देतो. त्यांनी जे व्रत स्वीकारलेलं आहे शिक्षक पदार्थ ते त्यांचं असंच अखंड सुरू राहावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मी जाता एक 2 शब्द बोलणार आहे. यासाठी मला काल रात्री एक फोन आला होता 58 वर्षापूर्वीच्या विद्यार्थ्याचा. इथं समारंभाला आलेले आहेत ते विद्यार्थी. राजाराम आलेत काही नाही. हां, राजाराम चव्हाण हे माझे 58 वर्षापूर्वीचे विद्यार्थी इथं आलेले आहेत. आणि 35 वर्षापूर्वीचे हे इथं श्रोते म्हणून आले. आणि 35 वर्षाची पूर्वीचे विद्यार्थी किंवा आयुष्यभर स्वतःला विद्यार्थी मानतात ते जयश्री सावंत आज पुरस्कार घेण्यासाठी आले. तेव्हा हा एक अपूर्व असा योग आहे की राजाराम चव्हाण माजी विद्यार्थी 58 सालापूर्वीचे इथं हजर आहेत आणि 35 वर्षापूर्वीचे पुरस्कार घ्यायला जयश्री सावंत हजर आहेत. या दोघांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. बंधू आणि भगिनींनो, आणखी एक नमूद केलं पाहिजे
की 1968 साली मी जरी शिक्षक म्हणून उत्तर विद्यालयात गेलो तरी बिकीस पुजारी सरांना माहीत आहे की मी आनंदरावांच्या खोलीतच राहत असे आजगाव असताना. आणि आमचं इतकं नातं जुळलं होतं की त्यांच्या घरी जेवायला त्यांच्या आम्हा दोघांना एकदमच घेऊन जायच्या. ते म्हणायच्या तू खोलीत फक्त झोपायला जाऊ नको, तू आनंदरावजवळ त्यांच्याजवळ पण राहायचा. आणि मला सांगायला आनंद वाटतो आजगाव सरांच्या बरोबरच मी राहत असे. त्यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला याचं काय गम्य आहे तरी एकच आहे, हे एरदेहीचे तेरदेही आहे. हा एक फार महत्त्वाचा भाग आहे. पण याही पुढे जाऊन एक गोष्ट आहे आणि ती नमूद केली पाहिजे. सरांचा मी शाळेचा शिक्षक होतो, मी खरं सांगतो असा सरांचा विद्यार्थीच होतो. कारण नोकरीचा पहिला दिवस मास्तराचा त्या शाळेतच सुरू झाला होता. तिथून बाहेर मास्तर म्हणून जरी पडलो की दुसऱ्या एका शाळेत मी मुख्याध्यापक म्हणून गेलो, BEd होऊन गेलो. मला खरं सांगतो मला हेडमास्टरकीची सगळी सूत्र आनंदरावनेच दिली. सगळं शिक्षणशास्त्र आनंद आजगावकर सरांनी मला शिकवलं होतं. म्हणून आमचे शिक्षणाधिकारी सुद्धा म्हणायचे हे BEd कॉलेजमध्ये नाही आहे, कुठून शिकला? तेव्हा मी सांगतो हे आनंदराव आजगावकर. आनंदराव आजगावकर हे उत्तर विद्यापीठाचे कुलगुरू होते. माझ्यासारख्या सामान्य मास्तरांचे खरं सांगतो कुलपती होते. अशा महान मुख्याध्यापकांच्या नावाचा पुरस्कार देण्याचं औचित्य माझे मित्र नाईक सरांनी दाखवून एक प्रकारे माझ्यातली जी आनंदराव आजगावकरांच्याबद्दल जी कृतज्ञता आहे ती भावना खरोखर प्रज्वलित केली. तर खरं सांगतो मी तुम्हाला मनापासून धन्यवाद. लिहून आणलेलं भाषण याचं एकच कारण आहे की 6 महिन्यापूर्वी माझ्या मिसेस गेल्या तेव्हा मला म्हणाल्या इथून तुम्ही लिहून घेऊन जात जा. तुम्ही 1.5 तासाची वक्ते आहात तेव्हा लिहून न्या म्हणजे बोलायला जरा मर्यादा पडेल. आणि म्हणूनच मी लिहून आणलं होतं. ज्यादा 4 वाक्य बोलायचं एकच कारण माझ्या मेसेजनं मला सुचवलं होतं लिहून नेत चला म्हणजे मर्यादित बोला. तिची मला आठवण नाही. तिला मी इथून वंदन करतो. माझा मुलगा आणि सुनबाई पण इथं आले देखरेख करायला की आपले बाबा व्यवस्थित राहतील नाही, कारण वय आता 85 जवळ आहे. म्हणजे त्यानं नाव मी स्वावलंबी आहे. हाच स्वावलंबी पण तुम्ही स्वावलंबीच राहा. त्याचं एकच कारण आहे की श्रीकांत नाईकांसारखे मित्र, BK पुजाऱ्यांसारखे एकेकाचे सहकारी आणि उपाध्ये सरांसारखे मित्र मला प्रेरणा देतात की आनंदात राहील, समाधानात राहील. मला पुरस्कार देणाऱ्या नाईक सरांना त्रिवेणी सोडलेला आणि रामभाऊ देशपांडेंना मी धन्यवाद देऊन आपण सर्वांनी साथ दिली त्याबद्दल सर्वांना वंदन करतो. धन्यवाद सर. या गुणवंत शिक्षक पुरस्काराचं पहिलं सत्र स्वागत आणि सत्काराचं संपन्न झालेलं आहे. या स्वागत सत्राचं आभार व्यक्त करण्यासाठी संपत सावंत सर यांना विनंती करतो की या पहिल्या सत्राचे आपण आभार व्यक्त करावेत. त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होईल. हॅलो, सर्वांना नमस्कार. त्रिवेणी सांस्कृतिक शैक्षणिक व क्रीडा संस्था उत्तूर यांच्या वतीने आज आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आमच्या अष्टर आधार कोल्हापूरचे ज्येष्ठ डॉक्टर अजित कुलकर्णी साहेब, आपण आजच्या या कार्यक्रमासाठी आलात आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर JP नाईक यांचा जीवनपट उलगडला. एवढंच नाही तर डॉक्टर साहेब 2011 आणि 2024ला गडिंग्लज माध्यमिक शाळेसाठी आपण प्रथमोपचार पेटीचं वाटपही या ठिकाणी केलात. त्याबद्दल आपलं मनापासून त्रिवेणीच्या वतीनं आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर वि. खांडेकर यांचे लेखनिक आदरणीय राम देशपांडे सर, आपणही या कार्यक्रमाला आलात, आपलंही मनापासून आभार. या गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ रत्नाजा सावंतवहिनी, त्याचबरोबर ज्यांना नुकताच अनंत आजगावकर स्मृती पुरस्काराने सन्मानित होणारे ज्येष्ठ लेखक माजी प्राचार्य
राष्ट्र सेवा दलाच्या मुशीमध्ये ज्यांचं व्यक्तिमत्व घडलं ते आदरणीय श्रीपाद जोशी सर, दादा नाईक पुरस्काराने सन्मानित होणारे मान्य समीर कुलकर्णी सर, पूज्य बाबा आमटे व साधनाताई आमटे सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित होणारे आमचे मित्र रमजानभाई अत्तारसाहेब, जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित होणारे सर्व मान्यवर मंडळी, पद्मभूषण डॉक्टर JP नाईक गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित होणारे सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षक, त्याचबरोबर अक्षर दालन पुस्तकालयाचे जोशी सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे गुरुवर्य ज्यांनी गेली 25 वर्ष हा पुरस्कार सोहळा या ठिकाणी घेतात ते आदरणीय प्राध्यापक श्रीकांत नाईक सर, आमच्या मंडळाचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य आदरणीय TK पाटील सर, त्याचबरोबर सर्व पुरस्कार प्राप्त मंडळी, पत्रकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय PK पुजारी सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही मनापासून आभार. नुकतेच सेवानिवृत्त झालेले आदरणीय रायकर सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही मनापासून आभार. ज्ञान अज्ञात सर्वांचंच मनापासून आभार व्यक्त करतो. आणि शेवटी जाता जाता आभाराचे भार कशाला, या फुलांचे हार कशाला, आपण सर्वजण हृदयामध्ये घर करूया, त्या घराला दार कशाला, त्या घराला दार कशाला. धन्यवाद. धन्यवाद सावंत सर. यानंतर आपण पुरस्कार वितरण समारंभाकडे वळत आहोत. उत्तर विद्यापीठाचे कुलगुरू आनंदराव आसगावकर, पूज्य साने गुरुजींच्या विचाराने प्रभावित होऊन शिक्षण समाजसेवा क्षेत्रात जी माणसं उतरलीत त्यांनी आपल्या क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातले उत्तूर येथील असे व्यक्तिमत्व म्हणजे आनंदराव आसगावकर, ज्यांना सर्वजण आवडीने नानासाहेब असं म्हणत असायचे, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा पहिला पुरस्कार आदरणीय श्रीपाद जोशी सरांना देण्यात येतो आहे. V. आसगावकर स्मृती पुरस्कार डॉक्टर श्रीपाद जोशी सर यांना.
की ज्यांनी आम्हाला घडवलं ते कैलासवासी अनंतराव आसगावकर, आणि त्यांचा स्मृती पुरस्कार आम्ही ज्यांच्यावर प्रेम केलं त्या जोशी सरांना मिळाला. हे आमच्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही 11वीच्या म्हणजे त्या बॅचचे विद्यार्थी आहोत. आमचे 2 विद्यार्थी, एक जण राजस्थानला आहेत, एक मुंबईला आहेत. आता हे के.डी. जाधव कोल्हापूरवर आलेले आहेत. मी स्वतः अतिश कुमार देसाई इथं उत्तरमध्ये असतो. पण ह्या सगळ्यांनी प्रेमानं सरांचा सत्कार आहे म्हटल्यानंतर आम्ही सगळे आवर्जून उपस्थित आहोत. आणि हे सत्कार करण्याचं भाग्य आम्हाला ज्यांच्यामुळं हे लाभलं ते त्रिवेणीचे आमचे नाईक सर, हे पण त्यांचे पण आम्ही विद्यार्थी आहोत. आम्हाला दोघे पण शिकवायला होते. या सर्वांचा आम्ही अत्यंत ऋणी आहोत. आम्ही सर आयुष्यभर आपल्या प्रेम राहो आणि आपल्याला उदंड आयुष्य मिळावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ज्या दयानंद शिक्षण संस्था सोलापूरच्या कॉलेजमध्ये
प्राध्यापक बी के पुजारी सर क्रीडा शिक्षक होते. ते मूळचे गड इंग्लजचं, पण तुम्ही त्यांचं कौतुक करताना नाईक साहेबांनी जे प्रस्तावना केली त्या सांगितले की त्यांच्यावर संस्कार होते आजगावकर सरांचे, जे पी नाईक सरांचे. ते संस्कार सोलापूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासाला कामाला आले. त्याचं मी कौतुक करतो. साहेब तुम्ही लक्ष देऊन बघा, बी के पुजारी सर गड इंग्लज ज्या संस्थेत कामाला लागला ती संस्था जगामध्ये 1 नंबर आहे. जगामध्ये आमच्या दयानंद शिक्षण संस्थेचे 1400 शाळा आहेत. 1400 भारतामध्ये 1100 आणि 300 अब्रॉड. एक अध्यक्ष आहे. भारतातल्या प्रत्येक स्टेटमधला एक संचालक आहे. ही संस्था गेली 125 वर्ष काम करते. त्या संस्थेचं नाव आहे दयानंद आर्य शैक्षणिक संस्था नवी दिल्ली. आणि तुमचा आर्य समाजाचा संबंध मगाशी आला होता बोलताना लक्षात की त्या आर्य समाजानं कुठला दिल्लीचा माणूस कुठला गडिंग्लजच्या माणसाला निवड करतो. आणि ह्या बी के पुजारी सरांचे संस्कार आजगावकर सरांचे, जे पी नाईकचे, इथल्या लोकांचे, ह्या सरांनी 34 वर्षामध्ये 9 महाराष्ट्रातले शिवछत्रपती पुरस्कार निर्माण करून दिले. 9 18 वेळा शिवाजी विद्यापीठाच्या 4 जिल्ह्याचे क्रीडा जे पदक असते शिवाजी विद्यापीठाचं सलग 18 वर्ष दयानंद कॉलेजला त्यांनी मिळवून दिलं. दयानंद कॉलेजमध्ये पतसंस्था नव्हती, ती पतसंस्था निर्माण केली आणि स्वतः अध्यक्ष झाल्याने त्यांनी मला अध्यक्ष केलं. मी त्यांचा 73चा विद्यार्थी, 77चा सहशिक्षक, 81चा ह्यांचाच केलेला मी चेअरमन आणि तिथं सेवानिवृत्त झाले. आता मला सेवानिवृत्त होऊन 12 वर्ष झालं, पण कधी अहंकाराचा वाला शिवला नाही. आणि डॉक्टर साहेबांनी सांगितल्यासारखं शिक्षक कसा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण. कधी जातीभेद केलेला नाही, कधी वर्णभेद नाही, कधी कुठलाही डिस्क्रिमिनेशन नाही. आज त्यांचे 60 DSPला ह्यांनी पैसे दिलेत पगारातले. त्यांचे फार मोठं काम दयानंद शिक्षण संस्थेमध्ये आहेत. आणि त्यांची स्वप्नपूर्ती नाईक साहेब ह्यांची स्वप्नपूर्ती दयानंद कॉलेजचं जे मैदान सरांनी केलेलं आहे त्या मैदानाचं उद्घाटन करायला पुढच्या जून महिन्यामध्ये कपिल देव येणार आहे. ते स्वप्न पुजारी सराचं आमच्या शुभ हस्ते म्हणा किंवा तुम्ही जे चौकाकराच्या शुभ हस्ते आणि संस्थेच्या मदतीनं 2.5 कोटी रुपयाचं मैदान तयार केलेलं त्याचं उद्घाटन कपिल देव येणार आहेत. हे त्यांनी केलेले संस्कार आजगावकर सरांचे ह्यांच्यावर, ह्यांनी केलेले आमच्यावर, आम्ही केलेले ह्यांच्या चौकाकर कोल्हापूरच्या माणसाच्या वरती तुम्ही त्यांचा यथोचित गौरव केला. म्हणून त्रिवेणी जे सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा संस्थेचा आमच्या दयानंद कॉलेजच्या सर्व माजी प्राध्यापकांतर्फे शतश आभारी. धन्यवाद सर. नाईक साहेब तुमचं सुद्धा मी आभार मानतो. तुम्ही प्रस्तावना इतकी सुंदर न अडखळता अशी केली की डोळ्यापुढं चित्र उभं राहिलं की मी सोलापूर विसरतो का कोल्हापूरचा आहे असं काय कळलं नाही. पण इतकं चांगलं केलं. धन्यवाद सर. ह्या संस्थेला असंच चांगलं यश मिळावं. धन्यवाद सर. बी के पुजारी सर 100 वर्ष जगा, आम्हाला मार्गदर्शन करा. दोस्त आहेत. आणि धायगुडे सरांचे अब्दुल कलाम साहेबांचे सुद्धा संबंध चांगले होते. एक चांगले सायंटिस्ट. धन्यवाद सर. मला बोलायला संधी दिली. गडबडीत का होईना ऐकला. धन्यवाद. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे.